राजे मोहिमेला जाण्याच्या तयारीत महालात उभे होते. गेले 4 दिवस राजांचे सामान गडाखाली उतरत होते. महालात सोयराबाई, पुतळाबाई, राजाराम हजर होते. सोयराबाईंनी विचारले, परत येणं केव्हा होणार? उन्हाळ्याच्या मध्यावर आम्ही येऊ. राजाराम पुढे झाले. राजांच्या अंगरख्याला बिलगत्यांनी विचारले, आबासाहेब, आम्ही तुमच्या बरोबर येऊ? राजांनी त्यांना उचलले. त्यांचा मुका घेत राजे म्हणाले, तुम्ही आलात तर तुमचे दादा महाराज एकटे राहतील ना? राजांची नजर सोयराबाईंच्याकडे वळली. राणीसाहेब, आम्ही निघालो. हातावर दही साखर घालणार ना? मी आणू? पुतळाबाईंनी विचारले. नको, मी आणते, म्हणत सोयराबाई महालाबाहेर गेला. महाली फक्त राजाराम व पुतळाबाई होते. पुतळाबाई म्हणाल्या, तब्येतीची काळजी घ्यावी, अलीकडे दगदग सोसवत नाही. हो, तुम्ही पण काळजी घ्या. युवराजांवर नजर ठेवा, त्यांची आम्हाला काळजी वाटते. दादा महाराजांनी तुम्हाला पण सांगायला सांगितलंय, राजाराम म्हणाले. राजांची पुतळाबाईंची दृष्टी राजारामांवर खेळली. राजांनी विचारले, काय सांगितलं? राजारामांनी दरवाजाकडे पाहिले. गडबडीने ते म्हणाले, दंडवत. खोटं नाही आबासाहेब, अगदी खरं. राजाराम सांगत होते, आम्ही इकडे येत होतो, दादा महाराजांना म्हणालो चला, तर ते म्हणाले आबासाहेब रागवतील. आम्ही एकटेच यायला निघालो, तर ते म्हणाले तुम्ही जात आहात तर आमचा दंडवत सांगा. आबासाहेब, दंडवत म्हणजे काय हो? राजांनी राजारामांना एकदम उराशी कवटाळली. क्षणभर ते काहीच बोलले नाहीत. बाळराजे, दंडवत म्हणजे पाया पडणं. जी माणसं वयाने मोठी असतात पण मनानं नसतात, ज्यांना मोठेपण हवं असतं पण क्षमा करण्याची ताकद नसते, त्यांच्या वाट्याला जे पाया पडणं येतं त्याला दंडवत म्हणतात. बिचारा राजारामांना काहीच समजले नाही. ते काहीतरी विचारणार तोच सोयराबाई आत आल्या. चला, आमच्या निघण्याची वेळ झाली. राजांनी हातावर दही घेतले आणि ते राजारामांबरोबर चालू लागले. राजे सदरेवर आले. त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. आणाजी आधीच पुढे गेले होते. राजांच्या बरोबर महादरवाजापर्यंत मोरोपंत, बाळाजी वगैरे मंडळी गेली. राजांनी सर्वांना निरोप दिला. महादरवाजाची नौबत जडली. राजे गडाखाली उतरल्याचे सर्वांना कळले. संभाजीराजांनी राजांच्या महालात प्रवेश केला. युवराजांची नजर त्या महालावरून फिरत होती. मनोहरी पलंगावर आच्छादन घालीत होती. पावलांच्या आवाजाबरोबर मनोहरीने मागे वळून पाहिले. युवराजांना पाहून मनोहरीच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. युवराज पलंगाजवळ आले. पलंगाखाली ठेवलेली तस्ते पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, ही तस्तंबरी इथं? आताच्या रात्री खोकला येतो. आबासाहेबांना आता कष्ट सहन होत नाहीत. साताऱ्याला गेले तेव्हा रात्रभर डोळा लागला नव्हता. युवराज वळले. राजांच्या देव्हाऱ्याकडे त्यांची पावले वळली. आबासाहेबांना साऱ्यांना शिस्त लावता येते, पण स्वतःला मात्र? मनोहरीने दचकून युवराजांच्याकडे पाहिले. युवराज तिच्याकडे पाहत होते. रागावू नको मनोहरी. आबासाहेबांचा उपमर्द करण्यासाठी आम्ही बोललो नाही, ते आमच्या मनातही नव्हतं. मनोहरी हसली. मी कधी रागावले? तुला सांगायला हरकत नाही, पण अलीकडे आमचा जीव सारखा घाबरतो. आम्ही काही केलं बोललो तरी त्याचा अर्थ उलट घेतला जातो. मनोहरी गालिच्याची गुंडाळी करीत होती. ती काही बोलली नाही. युवराज राजांच्या देव्हाऱ्यासमोर उभे होते. नेहमी दिसणारी जगदंबेची मूर्ती, स्फटिकाचे शिवलिंग, दासबोधाची पोथी यापैकी काहीच तेथे नव्हते. आपले देव राजांनी संगती नेल्यामुळे देव्हारा रिकामा होता. रिकामा देव्हारा बघायला बरा वाटत नाही. हो, आबासाहेब गडावर नसले की गड सुद्धा असाच मोकळा वाटतो. पुतळाबाई महालात आल्या. संभाजीराजांनी त्यांना मुजरा केला. पुतळाबाई मनोहरीला म्हणाल्या, म्हणू, तुझं आटोपलं की नाही? जी, झालंच. लवकर आटोप आणि मुतपाकखान्याकडे जा. आज वातावरण गरम दिसतंय. काय झालं? युवराजांनी विचारले. काही व्हावंच लागतं असं काही नाही, पुतळाबाई हसून म्हणाल्या. आणि आज तुमचीही चौकशी चालली होती. बापरे, संभाजीराजे उद्दारले. कुणी काही बोलायच्या आधी राजसदर गाठलेली बरी. मी तेच सांगणार होते. संभाजीराजांनी पुतळाबाईंच्याकडे पाहिले. निश्वास सोडून ते जायला वळले. कुणाशी 4 शब्द बोलावे म्हटलं तरी आम्हाला जागा राहिली नाही. साऱ्यांनाच आम्ही नको वाटतो. शंभूराजे मागे वळा. शपथ आहे, पाऊल पुढे टाकाल तर. संभाजीराजांनी मागे वळून पाहिले. पुतळाबाई निश्चल नजरेने त्यांच्याकडे पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित कायम होते, पण नाकपुड्या रुंदावल्या होत्या, डोळे पाणावले होते.
एकदा बोललात मी असेपर्यंत पुन्हा असं बोलू नका. उभ्या जागी संभाजीराजे गहिवरले. ते बोलण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांच्या कानावर शब्द आले, जा. संभाजीराजे सदरेवर गेले तेव्हा सदर उभी होती. मोरोपंत, आनंदराव, बाळाजी, रघुनाथ पंत ही मंडळी हजर होती. खुद्द सोयराबाई सदरेवर होत्या. त्यांना पाहून संभाजीराजांना आश्चर्य वाटले. त्यांनी मुजरा केला. साऱ्यांनी संभाजीराजांना मुजरे केले. सोयराबाईंच्या चेहऱ्यावर वेगळेच हसू प्रकटले. या युवराज, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. आम्ही सदरेवर आलो याचं आश्चर्य वाटलं ना? तसं नाही आईसाहेब, आम्हाला का सदरेवर यायची हौस आहे, पण करणार काय? युवराज आपला महाल सोडायला तयार नाहीत. मोहिमा तशाच अडून पडलेल्या. आज्ञा झाली तर आम्ही मोहिमेवर जाऊ. कोण सांगणार जा म्हणून? धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं, असं झालंय. आपला संतापावरून संभाजीराजांनी विचारले, आम्ही समजलो नाही. त्यात न समजण्यासारखं काय आहे? तुम्हाला मोहिमेवर पाठवलं आणि काही प्रताप गाजवलेत तर त्याला जबाबदार कोण राहणार? त्याचसाठी आम्ही गडावर राहिलो. नुसतं राहून काय उपयोग? त्यानं स्वभाव कसा बदलेल? आईसाहेब, डोळे कशाला काढता? आम्हाला का तुमची थेरं कळत नाहीत? जगदीश्वराच्या सेवेसाठी नेमलेल्या कलावंतींनी नोकरी सोडून का गेल्या? एकदा गळ्यातली कवड्यांची माळ उतरली, मोकळे झालात. संभाजीराजांना ते सारं असह्य होत होतं. सारे खाली मान घालून उभे होते. भर सदरे सोयराबाईंनी असे बोलावे हे कोणालाच रुचले नाही. संभाजीराजांनी संतप्त नजर सोयराबाईंवर खिळली. संभाजीराजांना आलेला संताप पाहून सोयराबाईंना आनंद झाला होता, पण तो क्षणभरच टिकला. आईसाहेब, फार गैरसमज होतोय आपला. कलावंतीन पळाल्या त्या आमच्या वर्तनामुळे नव्हे, तुम्हाला सल्ला देणाऱ्या अनाजींच्यामुळं पळाल्या. युवराज, सोयराबाई म्हणाल्या, ऐका, फार ऐकलं, आता थोडं ऐकून घ्यावं. कलावंतिनीची बिदागी त्यांना पोहोचली नाही. कलावंतिनींना राहायला गडावर घरटं दिलं नाही. त्या जाचाला कंटाळून कलावंतिनी नोकरी सोडून गेल्या. हवं तर मोरोपंतांना अथवा खुद्द अनाजींना विचारा. या विषयात आपल्याला सर्व माहिती दिसते. शांतपणे संभाजीराजे म्हणाले, आईसाहेब, आपल्या धाणी येत नसेल म्हणून मी सांगतो, ही सदर आहे. आम्ही युवराज आहोत. आबासाहेबांनी आम्हाला राजकारणात गुंतवलं आहे. इथं बेइज्जत झालेली आम्हाला खपणार नाही. युवराज, मोरोपंत उद्गारले. खामोश. आणि गेलेल्या कलावंतींबद्दल म्हणाल तर त्यांना आणण्यासाठी खुद्द मोरोपंतांनी पत्र पाठवली आहेत. थोड्याच दिवसात कलावंतीनी गडावर सेवेला हजर होती. कलावंतीनी नेमल्या त्या आम्ही नव्हे, आबासाहेबांनी. त्यांना या विषयात कितपत ज्ञान आहे ते आम्हाला माहीत नाही. युवराज, संतप्त सोयराबाई उसळल्या. हा आईसाहेब, आता काही न बोलता आपण इथून जावं ही आमची नम्र विनंती आहे. सदरेवर घडलेला प्रकार जर आबासाहेबांच्या कानावर गेला तर त्यांना आनंद वाटेल असं आम्हाला वाटत नाही. शेवटच्या वाक्याने सोयराबाई भानावर आल्या. सर्वांवर नजर फिरवून त्या महालाबाहेर गेल्या. मोरोपंत अकोला सोंधे मोहिमेवर रवाना झाले. संभाजीराजे मात्र गडावरच राहिले. पाचाडला सुद्धा ते कधी उतरले नाहीत. कवी कलश यांच्याबरोबर किंवा आपल्या महालात ते नेहमी असत. सोयराबाईंच्या महाली मात्र मंत्र्यांची वर्दळ वाढली होती. न कळत राजकारणाची सूत्रे तेथून फिरू लागली होती. सकाळी स्नान आटोपून संभाजीराजे महालात आले. येसूबाईंनी दुधाचा पेला समोर ठेवला. तो पेला उचलत संभाजीराजांनी सांगितले, आम्ही देवाला जाऊन येतो. लवकर यावं. का? आज सासूबाई जाणार आहेत. कुठं? साताऱ्याला. ते बरं? आपल्याला माहीत नाही काय? आबासाहेबांची तब्येत बरी नाही म्हणून कालच बातमी आली. तब्येत जास्त बरी नाही म्हणे. संभाजीराजे क्षणभर विचारात राहिले. दुसऱ्या क्षणी दूध संपवून ते महालाबाहेर पडले. सदरेवर बाळाजी काहीतरी लिहित होते. संभाजीराजांना पाहून ते गडबडीने उठले. बाळाजी, काल साताऱ्याहून खलिता आला? जी. मग तो आम्हाला का दाखवला गेला नाही? तो राणीसाहेबांनी घेतला. कुणाच्या नावाचा खलिता होता? रामचंद्र पंतांच्या. असं. आबासाहेबांची तब्येत बरी नाही? जी. काय होतं? इथून गेल्यापासून तब्येत बिघडली आहे. मस्तक शूळ आहे. दिवसेंदिवस प्रकृती बिघडत आहे. बाळाजी, युवराज म्हणून नको, पण त्यांचे चिरंजीव म्हणून तरी हे आम्हाला सांगायचं होतं. घर फिरतं आहे, वासे पण फिरायचेच. पण असलं वर्तन एक दिवस सर्वांनाच त्रासदायक होईल. संभाजीराजे तसेच वळले. ते सरळ सोयराबाईंच्या महाली गेले. बाहेरच्या सोप्यात सामानांच्या संदुका तयार होत होत. आतून आलेले रामराजे ओरडले. दादा महाराज आले. संभाजीराजांना बिलगत ते म्हणाले, आम्ही साताऱ्याला जाणार. ठीक.
राजारामांच्या सह संभाजीराजे बैठकीच्या खोलीत आले. सोयराबाई येताच मुजरा झडला. सोयराबाईंनी विचारले, सदरेचे युवराज महाली बरे आले? त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत संभाजीराजांनी विचारले, आबासाहेबांची तब्येत बरी नाही? हो. आपण साताऱ्याला जाणार? हो. का? आम्ही येऊ? फक्त आम्हालाच बोलावलं आहे. असं. आणखीन काही विचारायचं होतं? संभाजीराजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिले, मुजरा केला आणि ते निघून गेले. 2 प्रहरी सोयराबाई आणि राजाराम दासी परिवारासह गडाखाली उतरले. संभाजीराजांच्या मनाची तगमग झाली होती. ते कवी कलशांकडे गेले. कवी कलशांच्या बैठकीवर संभाजीराजे बसले. कलश आपल्या संजाबावरून हात फिरवीत त्रस्त युवराजांकडे पाहत होते. युवराज, जीवावरचं दुखणं आहे, पण महाराज यातून बरे होतील. मी कुंडली पाहिली आहे, काळजी करू नका. संभाजीराजांचे डोळे भरून आले. आबासाहेब आजारी आहेत आणि त्यांना आम्ही भेटू शकत नाही. आम्ही फक्त नावाचे युवराज राहिलो. शांत व्हा युवराज. हीच परिस्थिती कायम राहणार नाही. वारे बदलू लागतील. महाराजांचं मन वळेल. पण काय? भविष्यकाळ कठीण आहे. आपल्या विरुद्ध अनेक शत्रू उभे राहतील असं दिसतं. यापुढची पावलं सावधगिरीने टाकायला हवीत महाराजांनीही. काय सांगता युवराज? राजकारणात माया ममतेला स्थान नसतं. महाराजांसाठी एक होम करावा असं वाटतं. विलंब न लावता करा. मी पंतांना पाठवतो. सर्व साहित्य मागून घ्या. युवराज उठले. कवी कलश म्हणाले, थोडं थांबावं. कलश आत गेले. येताना तपकातून पेला घेऊन आले. राजांच्या हाती त्यांनी पेला दिला. आज सोमवार ना, देवाचा प्रसाद. संभाजीराजांनी हसून भांगेचा पेला हाती घेतला. त्या पेलाचा स्वाद घेत संभाजीराजे म्हणाले, इथल्यासारखी भांग कुठंच होत नाही. तेही शास्त्र आहे युवराज. युवराजांनी भांग घेतली. त्या भांगेने त्यांना थोडे बरे वाटले. कलशांनी दिलेला विडा घेऊन ते वाड्याकडे चालू लागले. थंडीतला गार वारा अंगाला सुखावीत होता. कुशावर्ताचा तलाव कमळांच्या पानांनी आच्छादला होता. नव्या पालवीने सजलेल्या रानातून अनेक पक्ष्यांचे आवाज कानावर येत होते. पायवाटेने युवराज चढण चढत होते. सायंकाळच्या तिरप्या किरणात बाजारपेठ उभी होती. युवराजांना मुजरे झडत होते. युवराज मुजरांचा स्वीकार करीत होळी चौकात आले. कातळाला वळसा घालून ते नगरखाण्याकडे पोहोचले. नगरखाण्यावरचा भगवा ध्वज नजरेत येता संभाजीराजांना महाराजांची आठवण झाली. क्षणात संताप उभारला. पुतळाबाई महालात कशीदा विणीत बसल्या होत्या. दाराशी युवराज आलेले पाहताच त्यांनी हातातले काम बाजूला ठेवले. कुठं फिरायला गेला होता? नाही, कवी कलशांच्याकडे गेलो होतो. काय सांगितलं? पुतळाबाईने काळजीने विचारले. कुंडलीवरून काळजीचं कारण नाही असे ते म्हणाले. संभाजीराजांचा संताप उपाळला. आम्ही आबासाहेबांच्या पोटी जन्म घेतला आणि त्यांची चौकशी कुंडलीवरून करतो आहोत. कोणाला आमच्या हयातीची जाणीव नाही. आम्हाला काय वाटतं याचा विचार कोणाला सुचत नाही. घरच्या नोकरांची किंमत सुद्धा आम्हाला राहिली नाही. कलशांकडे पेय जास्त झालं वाटतं. संभाजीराजांनी घाबरून पुतळाबाईंच्याकडे पाहिलं. त्यांनी आपला घाम टिपला. ते साचरत म्हणाले, आमचं चुकलं का? चुकलं नाही, पण तुमच्या लक्षात येत नाही की आम्ही सुद्धा गडावरच आहोत. आम्हाला काही वाटत नसेल? बोलता पुतळाबाईंचा आवाज भरून आला. त्यांनी डोळ्यांना पदर लावला. संभाजीराजे गडबडीने पुढे झाले. पुतळाबाईंच्या जवळ बसत म्हणाले, आम्ही आमचाच विचार केला. आम्ही चुकलो. आईसाहेब रडू नका. आमच्याजवळ आमची पुण्याई नसेल, पण आबासाहेब लाखोंचे पोशिंदे आहेत. ती पुण्याई वाया जायची नाही. आबासाहेब बरे होतील ही आमची खात्री आहे. पुतळाबाई आपल्या दुःखाला वाट देत होती. फार दिवसांनी ऐकलेल्या मायेच्या शब्दांनी त्यांचे मन हलके होत होते. साताऱ्याचा किल्ला पहाटेच्या विरळ धुक्याने आच्छादला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी चिमुकले सातारा गाव अंग दुमडून बसले होते. सूर्योदय झाला आणि धरित्रीचे रूप पालटले. शिवारातले धुके डोंगराच्या कडेला गोळा होऊ लागले. सकाळच्या वाऱ्यावर शाळूचे पीक डोलू लागले. बाबडीवर अंग चोरून रात्रभर बसलेले कवडे शिवारात चरावयास उतरले. गडावरचे नगारखान्यावरचे पहारेकरी उगवत्या सूर्याला वंदन करून नव्या पहारेकऱ्यांकडे भालाकाठी देऊन मोकळे झाले. चुकून राहिलेल्या दिवट्या विझवल्या गेल्या. गडावरची जाग सुरू झाली. पण तिथं गडबड नव्हती. मोठा आवाज नव्हता. साऱ्यांचे लक्ष राजांच्या महालाकडे लागले होते. वाड्याच्या सदरेत पाणसंबळ अनाजी येसाची हजर होती. सदरेच्या पायऱ्या चढून येत असलेले हंबीराव पाहताच येसाजी पुढे झाला. हंबीराव सदरेवर आले. त्यांनी अनाजींना विचारले, कशी आहे तब्येत? रात्रभर झोप आली नाही. रात्री शिवराम वैद्य आले, आता आत गेले. आज 8 दिवस झाले. पोटात काही टिकत नाही. मस्तकशूळ कमी होत नाही. ताप गेला, पण हे नवीनच सुरू झालं. पाणसंबळ म्हणाले.
तुम्ही काय बी म्हणा, पण हे काय साधं आजारपण नव्हतं. साताऱ्याला महाराजांनी पाऊल ठेवलं आणि अंथरूण गाठलं. एक दिस बी उतार नाही. येसाजीराव, काय म्हणायचं आहे तुम्हाला? हंबीरावांनी विचारले. आपली पगडी सावरी येसाजी म्हणाला. देवस्कीची बाब आहे, जाणत्याला विचारून उतार व्हायला पाहिजे. सगळे उपचार चाललेत येसाजीराव. तुमच्या माहितीतला कोणी असेल तर विचारून बघा. त्याच वेळी साऱ्यांची नजर दरवाजाकडे गेली. वयोवृद्ध शिवराम वैद्य सदरेवर येत होते. सारे त्यांच्या भोवती गोळा झाले. आपल्या पांढऱ्या भुवयांवरून हात फिरवीत वैद्यांनी सर्वांच्याकडे पाहिले. निश्वास सोडून ते म्हणाले, रात्रीच्या मात्रेने थोडा गुण दिसतो, पण 2 दिवस गेल्याखरीच नक्की सांगता येणार नाही. तब्येतीला आराम वाटेल ना? अण्णाजींनी विचारले. अण्णाजी, मी काल आलो. महाराज महिनाभर आजारी होतं असं म्हणता. अंगात अशक्तपणा आहे. निदान ठरवायचं आहे मी काय सांगणार. शिवराम शास्त्र्यांच्या बोलण्याने साऱ्यांची मने थरकली. 2 प्रहरी अण्णाजी राजांच्या महाली गेले. राजे पलंगावर पडून होते. शेजारी सोयराबाई उभ्या होत्या. साऱ्या महालात शांतता होती. राजांनी डोळे उघडले. क्षीण आवाजात विचारले, कोण आहे? अण्णाजी आलेत, सोयराबाई म्हणाले. राजांनी हाताने खुणावले. अण्णाजी नजीक गेले. राजांनी श्वास घेतला. राजे कष्टाने म्हणाले, अण्णाजी. जी महाराज. युवराजांना बोलावून घ्या तातडीने. जी. अण्णाजींनी सोयराबाईंच्याकडे पाहिलं. बरं वाटल्यावर बोलावून घ्यावं, एवढी कसली गडबड? राजे खिन्नपणे हसले. हात उंचावत म्हणाले, बोलावून घ्या. राजांनी श्वास घेतला. त्यांना पाहावंसं वाटतं. साऱ्यांनी टाकलं, आम्हाला तसं करता यायचं नाही, समजलं? जी. अण्णाजींनी सांगितले. रायगडाकडे तातडीने थैली रवाना झाली. गडावर रात्र उतरली. गडाचे दरवाजे बंद झाले. गारवा जाणवू लागला. किल्ल्यावर ठायी ठायी पलोते पेटली. त्यांचे ठेंबे वाऱ्यावर फरफरत होते. पहारेकरी जाग देत होते. महालात राजांना थोडी निद्रा लागली होती. अचानक त्यांना जाग आली आणि त्यांनी हाक मारली, कोण आहे? पाणसंबळ पुढे झाले. जी. दाराशी समर्थ आले. आम्हाला ते हाका मारतायत. राजांच्या बोलण्याचा अर्थ पानसंबळांना समजेना. ते घाबरले. धीर करून ते म्हणाले, वैद्यांना बोलावतो. नको. हात हलवीत राजे म्हणाले, माझी तब्येत बरी आहे. किल्ल्याच्या दाराशी जा. समर्थ आले आहे, त्यांना घेऊन ये. जी. म्हणून पानसंबळ गेले. सदरेत अण्णाजी, येसाजी, हंबीराव बसले होते. पानसंबळांनी राजांचे बोलणे सांगितले. अण्णाजी चिंतेत पडले. येसाजी उठून गेला. अण्णाजी म्हणाले, हा नवा प्रकार दिसतो. गडाच्या दरवाजाशी कोणी आलं असतं तर कळलं नसतं का? चौकशीला कुणाला तरी पाठवा, हंबीराव म्हणाले. चौकशीसाठी सेवक पाठवला गेला. सारे चिंतातूर होऊन बसून राहिले. वेळ क्षणाक्षणांनी सरत होती. येसाजी सदरेवर आला तेव्हा त्याचा चेहरा आनंदी दिसत होता. तो म्हणाला, पंत, स्वामीजी आले. अण्णाजींनी आश्चर्याने मान वर केली. समर्थ शिष्य कल्याण स्वामी येसाजी पाठोपाठ येत होते. नकळत सारे उभे राहिले. सर्वांनी कल्याण स्वामींना वंदन केले. येसाजी सांगत होते, मला संशय आला म्हणून दरवाजाकडे गेलो. बघितलं तर खरं स्वामीजी बाहेर उभे. देवडीवरील दरवाजा उघडनात. स्वामीजी हाका मारित होते. आश्चर्य आहे. त्यात आश्चर्य कसलं? कल्याण म्हणाले, राजांची तब्येत बिघडल्याचं जर समर्थांना शिवथरी कळतं तर त्यांच्या शिष्यांना आम्ही दरवाजाशी आलेलं का कळणार नाही? आता विलंब न करता आम्हाला राजांच्या जवळ घेऊन चला. अण्णाजींच्या मागून कल्याण स्वामी राजांच्या महालात आले. समया प्रज्वलित करण्यात आल्या. पडल्या जागेवरून राजांनी हात जोडले. आशीर्वादाचा हात उंचावीत कल्याण स्वामी म्हणाले, श्री समर्थांनी प्रसाद देऊन आम्हाला पाठविलं. सद्गुरूंसारखा असता पाठीराखा इतरांचा कोण करी लेखा? राजांचे अश्रू उशिर ओघळत होते. कल्याण स्वामींनी राजांच्या कपाळी अंगारा लावला. केसांवरून हात फिरवला. स्वामी, आमच्यामुळं समर्थांना कष्ट पडले. शिष्यानं गुरुची सेवा करायची हा रिवाज असो, जगदंबेची इच्छा. अण्णाजी, आता आमची चिंता करू नका. आमचं संकट टळलं. राजांच्या बोलांनी सर्वांना धीर आला. कल्याण स्वामींनी राजांना प्रसाद दिला. ते अण्णाजींना म्हणाले, थोडी लापशी आणा. काही घेतलं की उलट्या होतात. अण्णाजी म्हणाले, आता व्हायच्या नाहीत. शांतपणे कल्याण स्वामी म्हणाले. लापशी आणली गेली. कल्याण स्वामींनी स्वतःच्या हाताने राजांना पाजली. सारे महालात बसून होते. राजांना काही अवधीने निद्रा लागली. सारे समाधानाने महालाबाहेर गेले. आणि खरोखरच राजांना दुसऱ्या दिवसापासून आराम पडू लागला. पोटात अन्न जाऊ लागले. गडाचे चिंतेचे वातावरण निवळू लागले. दिवस उलटत होते. एके दिवशी गडावर संभाजीराजे आले. सतत प्रवासाने ते श्रमी दिसत होते. राजांच्या महालाबाहेर क्षणभर त्यांची पावले अडखळली. महालात सोयराबाई, अण्णाजी होते. राजे पलंगावर गिरदीला टेकून बसले होते. शाल छातीपर्यंत ओढली होती.
राजांचे रूप पाहून संभाजीराजांचे मन सरकले. डोळे खोल गेले होते, नाक आधी कुठून दिसत होते, मानेवर रोळणाऱ्या केसांवर पांढरी छटा उमटली होती. संभाजीराजांनी मुजरा केला. राजे संभाजीराजांना निरखित होते. क्षीणपणे हसत राजे म्हणाले, आलात? बरं झालं. केव्हा गड सोडला? पत्र मिळालं आणि गड सोडला. अखंड रपेट केली असेल ना? वाटलंच. स्नान करा, विश्रांती घ्या, संध्याकाळी बोलू. संभाजीराजांनी परत मुजरा केला आणि ते बाहेर गेले. राजांच्या चेहऱ्यावर समाधान प्रकटले होते. ते म्हणाले, आनाजी, युवराज उतावीळ आहेत, पण प्रेमळ आहेत. चुकतात, पण समजावलं तर चटकन भानावरही येतात. तीर सुटल्यावर भानावर येऊन काय उपयोग? सोयराबाई म्हणाली. राणीसाहेब, चुका साऱ्यांच्याच हातून होतात. सावरून घ्यायचं मनात आणलं तर तसंही होतं. एखादा माणूस उतावीळ आहे आणि त्याच्या हाती तीरकमान आहे हे कळलं तर त्याच्या पुढं जाणं ही सुद्धा चूकच ठरते नाही. पण मी म्हणते ते नंतर सांगा. आता आम्हाला बसवत नाही, आम्ही झोपावं म्हणतो. पलंगामागे उभे असलेले पानसंबळ पुढे झाले. राजांच्या मानेखाली हात देऊन त्यांनी गिरदा काढून घेतला. राजे पलंगावर आडवे झाले. त्यांनी डोळे मिटून घेतले. उलटणारा दिवस राजांच्या प्रकृतीला आराम घडवीत होता. राजांचा थकवा कमी होत होता. संभाजीराजे, राजाराम यांच्यासह राजे मनमोकळेपणाने बोलू लागले. महालात प्रसन्न वातावरण अवतरले. 2 प्रहरी राजांना जाग आली. महालात कोणी नव्हते. एक दीर्घ जांभई देऊन ते खुर्चीवर होणार तोच त्यांची नजर पायथ्याशी गेली. पायांशी कोणीतरी उभे होते. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून खिडक्यांवर सोडलेल्या पडद्यांमुळे व्यक्ती अस्पष्ट दिसत होती. कोण आहे? राजांनी विचारले. नजर स्थिरावली. पडल्या जागेवरून ते उद्गारले, कोण? शंभू? संभाजीराजे काही न बोलता उभे होते. त्यांनी एकदम महाराजांचे शाली बाहेर आलेले पाय पकडले. जमिनीवर गुडघ्यावर बसून राजांचे दोन्ही पाय हातांच्या पकडी धरून त्यावर मस्तक टेकून ते बसले होते. सारे अंग हलत होते. संभाजीराजांच्या आसवांनी राजांचे पाय भिजत होते. अरे शंभू, हे काय? काय झालं? म्हणत राजे कष्टाने उठले. त्यांनी संभाजीराजांच्या काळाभोर केसांवरून हात फिरवला. उठ राजा, असं घाबरू नको. आमच्या आजाराची इतकी काळजी वाटते? खुळा आहेस. इतक्या सहजासहजी मरण्यासाठी आम्ही जन्माला आलो नाही. समर्थांचा प्रसाद आला. आता बरं वाटतं आहे. काळजी करू नको. उठ उठ म्हणतो ना. संभाजीराजांनी पाय सोडले नाही. ते म्हणाले, मी एवढा का पापी? कसलं पाप? काय बोलता? लोक हवं ते बोलतात. आम्हाला ते ऐकवत नाही. काय बोलतात सांगा. संभाजीराजांची अश्रुपूर्ण नजर राजांच्याकडे वळली. ते भरकन बोलून गेले. म्हणतात आम्ही आपल्यावर विषप्रयोग केला. राजे त्या बोलांनी सावध झाले. त्यांनी संभाजीराजांना जवळ बोलावले. संभाजीराजे जवळ येऊन बसले. राजांचा आवाज न कळत करडा बनला. कोण म्हणतं असं? साऱ्या महालात कुजबूज चालू आहे. नजर वर करून पाहायचं धैर्य आम्हाला उरलं नाही. महालात कोणी नसता एकटं जाऊ नये अशी सूचना आम्हाला केली आहे. कोणी? संभाजीराजांनी उत्तर दिले नाही. राजांनी संभाजींच्या पाठीवर हात ठेवला. राजे, काय सांगता? घरात भावनांची गल्लत झाली तर चालते, भांडण मांडलं तरी चिंता नसते, पण नानत्या घरात बुद्धिबळाचे डाव सुरू झाले तर मात्र फार जागरूक राहायला हवं. तुम्ही युवराज आहात. पुढची जबाबदारी फार मोठी आहे. आबासाहेब, आमची शपथ आहे. खरं सांगा, तुमच्या मनात काही ना काही तसं असेल तर तुम्ही आज्ञा करा. कोणत्याही कड्यावरून मी स्वतःला लोटून घेईन. राजाने एकदम संभाजीराजांना जवळ ओढले. ते गहिवरले. संभाजीराजांच्या केसांवरून हात फिरवीत ते म्हणाले, शंभू, कधी कळणार आहे तुला? भावनेच्या भरात कड्यावरून स्वतःला झोकून देण्याखेरीज काहीच का तुम्हाला कळत नाही? तुमच्या मागे मी राहीन कसा? संभाजी, तुझ्या हातचं विष सुद्धा पिण्याला मला आनंद वाटेल. सुटली म्हण. असल्या गोष्टींवर विश्वास ठेवीत जाऊ नका. पूज ते डोळे. राजांच्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत. सारं मुकाटपणे सहन करायला शिकायला हवं. तुम्ही जा, मी सारी चौकशी करीन. संभाजीराजे उठले. शंभूबाळ जी, या आजाराचे देखील उपकार मानावेत असं वाटतं. उपकार? नाही तर काय. निदान त्यामुळे तुम्ही जवळ आलात. आपणहून आम्हाला बिलगलात. फार दिवसात हे सुख भोगलं नव्हतं. आबासाहेब, शंभूबाळ, आमची संदूक उघडा. वरच्या उजव्या खाणात एक चांदीची डबी आहे, तेवढी आणा. संभाजीराजांनी राजांच्या आज्ञेनुसार डबी आणली. आज सुवर्णांच्या साखळीत गुंफलेली कवड्यांची माळ होती. राजांचा हात क्षणभर थरथरला. त्यांनी ती कवड्यांची माळ उचलली, मस्तकी लावली. ते कसेबसे म्हणाले, वाका. राजांनी कवड्यांची माळ संभाजीराजांच्या गळ्यात घातली. फासा बसविला. युवराज, जे झालं त्यात फार वेदना आम्हाला भोगाव्या लागल्या. आता हे देवीचं लेणं जपा. तिची इज्जत राखा शंभूबाळ.
आम्ही खूप जगावं असं वाटत असेल तर ते तुमच्या हाती आहे. आजपासून तलवारही बाळगा. आणि संभाजीराजांनी राजांच्या पायावर मस्तक ठेवले. दुसऱ्या दिवशी 2 प्रहरी राजे एकटे असता संभाजीराजे बराच वेळ राजांच्या महाली होते. राजांचा निरोप घेऊन संभाजीराजे उठले. संभाजीराजे दाराशी आले आणि त्यांचे पाऊल अडखळले. त्याच वेळी सोयराबाई आत येत होते. संभाजीराजांनी मुजरा केला आणि वाट दिली. सोयराबाई महाली आल्या आणि संभाजीराजे बाहेर गेले. सोयराबाई राजांच्या जवळ जात म्हणाल्या, युवराज आणि यावेळी का? आम्हाला भेटायला का वेळ पाहावी लागते? तसं नाही, पण काल सुद्धा आले होते ना? कोणी सांगितलं? सोयराबाई या प्रश्नाने चापापल्या. सावरून घेत त्या म्हणाल्या, कोणीतरी म्हणालं बाई, मला काय करायचं आहे? आपली झोपायची वेळ आजवर अवेळी ते कधी आले नव्हते. प्रसंग सारं काही घडवतो, करायला लावतो. कसला प्रसंग? आमच्या आजाराचा. सोयराबाईंनी निश्वास सोडला. विषय बदलीत त्या म्हणाल्या, कसं वाटतं आता? अगदी बरं वाटतं. दाह थांबला, मस्तकशूळ गेला, भूक लागते. मी नवस केला होता, पावला म्हणायचं. आम्ही आजारी पडलो आणि राज्यात अफवानं केवढं पीक आलं. पंत सकाळी आले होते, ते सांगत होते, लोक म्हणतात आम्हाला विषप्रयोग झाला होता म्हणून. सोयराबाई बेचैन झाली. महाराज त्यांच्यावर नजर खेळवीत पुढे म्हणाले, एवढंच नव्हे तर आमच्या कानावर आलं की खुद्द खुद्द काय? काही नाही. सांगा म्हणा, माझी शपथ. पण कुणाला बोलू नका. बिलकुल बोलणार नाही. राजाने एक वेळ दरवाजाकडे पाहिले. सोयराबाई नजीक गेल्या. हळू आवाजात राजे म्हणाले, सुटली म्हणा. खुद्द संभाजीराजांचा हात यात आहे असं म्हणतात. सोयराबाई निराश झाल्या. त्या मान उडवीत म्हणाल्या, हे आम्हाला नवीन नाही. हेच आम्ही सांगितलं असतं तर पटलं नसतं. आताही ते पटत नाही. राजांचा आवाज कठोर बनत होता. नजर सोयराबाईंच्यावर खिळली होती. राणीसाहेब, आम्हाला विषप्रयोग झाला असेल तर नाव युवराजांचं कशाला घ्यायचं? तुम्ही पण जवळ आहात. काय बोलणं हे? ऐका, संभाजीराजे तुमचे सावत्र चिरंजीव असले तरी ते थोरले आहेत. बिचारी सही राहिली नाही म्हणून त्यांची उपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही. ती गेली म्हणून तुम्ही राणी बनलात. ते उपकार स्मरून तरी युवराजांचा द्वेष करू नका. सोयराबाईंना नजरेला नजर देता येत नव्हती. त्यांच्या अंगाला कापरा सुटला होता. कोणीतरी अफवा उठवणार आणि बस करा. या अफवा कुठून उठतात ते आम्ही जाणतो. अफवा वाऱ्यावर पिकत नसतात. त्यांचं जन्मस्थान आप्तस्वकीयात असतं. राणीसाहेब, आमच्या आजाराचा फायदा घेऊन अशा विषवार्ता पसरवणाऱ्यांच्या जिभा छाटून टाकाव्या असं आम्हाला वाटतं. पण माझा यात काय दोष? दोष तुमचा नाही, आमच्या नशिबाचा आहे. शत्रू गोटातली बित्तम बातमी जिथं आम्ही मिळवतो तिथं असल्या गोष्टींचा छडा लावणं आम्हाला फारसा अवघड नाही. आता अधिक सहन करण्याची ताकद आमची राहिली नाही. संभाजीराजांना हवं तर जवळ करू नका, पण ते युवराज आहेत. त्यांचा मान मोठा आहे हे विसरू नका. यापुढे असले खेळ महालात चालू राहिले तर आम्हाला आपल्या राणीपदाचीही ओळख राहणार नाही. आमचा एवढा संशय होता तर मग इथं राहावं तरी कशाला? डोळ्याला पदर लावीत सोयराबाई म्हणाल्या, आम्ही तेच सांगणार होतो. उद्या रायगडी जाण्याची तयारी करा. इथं तुमची मुळीच गरज नाही. जा. महालाबाहेर येऊन बराच वेळ सोयराबाईंच्या अंगचा कापरा कमी होत नव्हता. राजांच्या प्रकृतीला चांगले बरे वाटू लागले. राजे गडावर हिंडू फिरू लागले. राजांच्या आजारात आणाजी, मोरोपंत, निराजीपंत, दत्ताजीपंत, हरजीराजे महाडिक, हंबीरराव, येसाजी ही जवळची माणसे साताऱ्याला गोळा झाली होती. साऱ्या मोहिमा काही काळ थंडावल्या होत्या. राज्यात राजांच्या आजाराच्या अनेक अफवा पसरत होत्या. राजांनी सर्व गडांना आणि अधिकाऱ्यांना आपल्या खुशालीचे खलिते पाठवले. नव्या मोहिमांचे विचार सुरू झाले. अर्धवट पडलेल्या जंजिराची मोहीम हाती घेण्याची आज्ञा राजांनी केली. फौजा निरनिराळ्या मोहिमांवर पाठवल्या जाऊ लागल्या. नजरबाजांची वर्दळ गडावर वाढू लागली. राजांना राज्यातल्या वार्ता कळू लागल्या. एके दिवशी एक स्वार तातडीने गडावर आला. त्याने आणलेली थैली वाचून राजांना आनंद झाला. सकाळच्या थंडीचा प्रभाव कमी झाला होता. आकाशात सूर्य चढत होता. राजे सदरेत बसले. राजांनी अंगावर शाल पांघरली होती. शेजारी निराजीपंत, मोरोपंत, हंबीरराव, येसाजी ही मंडळी आदबीने उभी होती. राजे संभाजीराजांची वाट पाहत होते. संभाजीराजे आले. त्यांनी राजांचे पाय शिवले. एवढ्या सकाळी सदर का भरावी? आपल्याला का बोलवावे हे संभाजीराजांच्या ध्यानी येत नव्हते. राजांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव पाहून संभाजीराजांना धीर आला. न राहून त्यांनी विचारले, आबासाहेब, आज्ञा बरी झाली? आज्ञा नव्हे शंभूराजे, इच्छा, प्रबळ इच्छा. तुम्हाला पाहावंसं वाटलं. संभाजीराजांचे मन आनंदले. राजे युवराजांच्याकडे पाहत होते. त्यांच्याही चेहऱ्यावर स्मित झळकले होते. युवराज, आता तुम्हाला आम्ही एक कामगिरी सांगणार आहोत. जी आज्ञा. रघुनाथ पंत हणमंते आमच्या भेटीसाठी येत आहेत.
ते आज साताऱ्याला येतील. त्यांना सामोरे जाऊन मानानं गडावर घेऊन या. हनुमंत यांचे नाव ऐकून संभाजीराजे गोंधळात पडले. खुद्द युवराजांनी सामोरे जाऊन स्वागत करावे अशी ही कोण व्यक्ती? राजांनी युवराजांच्या मनातले भाव ओळखले. ते म्हणाले, युवराज, हे रघुनाथ पंत हनुमंते, तशीच आपलातून आसामी आहे. थोरल्या महाराजांच्याकडे नारो त्रिमल हनुमंते मुख्य कारभारी होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र रघुनाथ पंत यांनी कारभारी पद चालवले. थोरल्या महाराजांचा काळ झाल्यानंतर रघुनाथ पंत आमचे बंधू एकोजी राजे त्यांच्याकडे राहिले. ते आमच्या भेटीसाठी गडावर येत आहे. काका महाराजांनी काही निरोप पाठवलाय? तुमचे काका महाराज आमच्याबद्दल तेवढं प्रेम बाळगून नाहीत युवराज. मग युवराज, नव्या रक्ताच्या माणसांना जुने सल्लागार नको वाटतात. त्यांची अडचण वाटू लागते. रघुनाथ पंतांना एकोजी राजांची नोकरी सोडावी लागली. ते भागानगरला नोकरीसाठी गेले. प्रल्हाद पंतांकडून ते आम्हाला कळलं. आपली माणसं अशी परदारी जावीत हे मनाला रुचेना. तेव्हा आम्ही त्यांना आमच्याकडे बोलावून घेतले आहे. अशी अनुभवी माणसं वाऱ्यावर सोडून कसं चालेल? संभाजीराजे आपल्या स्वारानिशी गडाखाली उतरले. राजे रघुनाथ पंतांना पाहण्यासाठी उतावीळ झाले होते. आजवर त्यांची अनेक पत्र राजांना आली होती. त्या व्यवहारात राजांना रघुनाथ पंतांचे जे दर्शन घडले त्याने राजे आकर्षित झाले होते. आता सर्वांनाच रघुनाथ पंतांना पाहण्याची उत्सुकता लागली होती. सायंकाळी युवराजांसह रघुनाथ पंत गडावर येत असल्याची बातमी राजांना आली. राजांनी अंगात दरबारी कपडे चढवली होती. सदर महालात भेटीची जागा ठरवली होती. त्यासाठी सदर महाल खास शृंगारला होता. सदर महालात रघुनाथ पंत पोहोचल्याची बातमी येताच राजे आपल्या महालातून निघाले. अलकांबांचे पुकार उठू लागले हो. हाती सुवर्ण गुजर घेतलेले भालदार आदप वाजवीत पुढे चालत होते. राजे संत पावले टाकीत पुढे जात होते. राजे सदरेत आले. मुजऱ्यासाठी माना लावल्या. त्या मुजऱ्यांच्या सुहास्य वदनाने स्वीकार करून राजे आपल्या खास बैठकीवर विराजमान झाले. सदर महालात उभ्या असलेल्या रघुनाथ पंतांना राजे पाहत होते. रघुनाथ पंत उतार वयाकडे झुकले होते. तरीही त्यांच्या शरीरावर तेज होते. डोक्यावर गुलाबशी रंगाची पगडीला मोत्यांच्या झिरमिळ्या, अंगात रेशमी अंगरखा, पायात दक्षिणी रुंद काठाचे धोतर आणि उजव्या खांद्यावर जरी पल्लवाचे उपरणे हा रघुनाथ पंतांचा थाट होता. रघुनाथ पंत रंगाने उजळ होते. गहाऱ्या डोळ्यात हास्य सामावले होते, तर रुंद कपाळ व धारदार सरळ नाक बुद्धिमत्तेचे लक्षण सांगत होते. राजांच्या कल्पनेनुसार रघुनाथ पंतांचे चित्र उमटले याचे राजांना समाधान होते. रघुनाथ पंतांची ही तीक्ष्ण घारी नजर राजांना निरखीत होती. राजांची शोधक नजर रघुनाथ पंतांवर खिळली. रघुनाथ पंतांना नजरेला नजर देणं कठीण गेलं. त्यांची नजर आपोआप खाली वळली. राजांच्या चेहऱ्यावर स्मित उजळले. रघुनाथ पंत, आम्ही तुमची भेट घेण्यास उतावीळ होतो. हे आमचं भाग्य. सेवकावर सदैव कृपादृष्टी असावी हीच प्रार्थना. रघुनाथ पंतांनी राजांची कीर्ती ऐकली होती. त्यांच्या राज्याभिषेकाच्या वार्तेने पसरलेली दहशत रघुनाथ पंतांनी पाहिली होती. राजांना प्रत्यक्ष पाहून त्यांच्या मनात भरती आले. राजांनी क्षेमकुशल विचारले. रघुनाथ पंतांनी नजराणा म्हणून दक्षिणेतल्या अनेक वस्तू जड जवाहीर राजांच्या पुढे ठेवले. ती निष्ठा पाहून राजे बहुत संतोष पावले. ते म्हणाले, रघुनाथ पंत, या मौल्यवान गोष्टी आहेत खऱ्या, पण आम्हाला आणखीन एका वस्तूची आवश्यकता आहे. आज्ञा महाराज. रघुनाथ पंत म्हणाले, तुम्ही आमच्या दरबारी कायम असावे अशी आमची इच्छा आहे. त्यापर्यंत सुख नाही. आमचा परंपरागत मुजमूचा व्यवसाय तोच मिळेल तर. आमच्या मनातली गोष्ट तुम्ही सांगितली. आमचे मुजुमदार निळो सोंदेव वारल्यामुळं त्यांची जागा तशीच रिकामी आहे. आम्ही आजपासून तुम्हाला मुजुमदार हुद्दा देत आहोत. राजांनी रघुनाथ पंतांना मानवस्त्रे देऊन मुजुमदारी सांगितली. रघुनाथ पंडित राजांच्या सेवेत रुजू झाले. रघुनाथ पंडित आले तशी दक्षिणेची सारी वार्ता राजांना कळू लागली. एकोची राजे सामान्य लोक जवळ करून त्यांच्या तंत्राने वागू लागले होते. जुन्या अनुभवी सल्ल्यांची त्यांना आता गरज उरली नव्हती. शहाजी राजांनी मिळवलेली जहागीर आण्णागोंदी कारभारात विस्कळीत होत आली होती. रघुनाथ पंतांनी हे एकोजी राजांच्या धाणी आणून देण्याचा प्रयत्न केला. शिवाजी राजांनी कसा पराक्रम करून राज्य संपादन केले हे त्यांना सांगितले. पण एकोजी राजांना ते पटलं नाही. आपण पातशाही दौलत खातो, त्यावरच कमरबंदी करून पातशाही बुडवावी हे उचित नाही असे त्यांना वाटे.
रघुनाथ पंतांचे सांगणे एकोजी राजांना रुचेना. तेढ वाढू लागली. भर दरबारी रघुनाथ पंतांचे अपमान होऊ लागले. त्रस्त होऊन रघुनाथ पंतांनी एकोजींची नोकरी सोडण्याचा निर्णय केला. राजांना ती हकीकत ऐकून फार वाईट वाटले. ते म्हणाले, एकोजी राजांनी असं वागायला नको होतं. महाराज, मी पुष्कळ सांगून पाहिलं, पण त्याचा परिणाम उलटाच झाला. माझ्यावर इतराजी होण्यापर्यंत मजल गेली. एकोजी राजांच्या पदरी आमची शोभा जतन होणं शक्य दिसेना, तेव्हा ती जागा नाईलाजानं सोडावी लागली. आणि त्यांनी तुम्हाला स्वखुशीने जाऊ दिलं? राजे उद्गारले. काय सांगावं महाराज? रघुनाथ पंतांचा आवाज कठोर बनला. निरोप घ्यायला गेलो तर आम्हाला एकोजीराजे म्हणाले, इथं केला असला कारभार कुठं करू नका. तो सहन करून घेणारी माणसं भेटणार नाही. पंत महाराज, आयुष्यभर केलेल्या सेवेचं हे फळ. मलाही भान राहिलं नाही. मी एकोजीराजांना सांगून टाकलं, आम्ही सेवक उगेच नाही. दुसरे स्थळी गेलो तरी अर्धासनी तुम्हाला बसू. अगर मनात आणलं तर आम्ही तुमच्या अर्धासनी येऊन बसू. राजे खिन्नपणे हसले. ते म्हणाले, रघुनाथ पंत, स्वाभिमान जरूर असावा, पण तो स्वकीयांच्या नाशाला केव्हाही कारणीभूत न व्हावा. स्वकीयांच्या बाबतीत क्षमा ही सदैव आठवावी. संतापाच्या भरात बोलून गेलो, तरी ज्या अन्नावर आम्ही पोचलो ते कसं विसरू? आमची तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. एकोजी राजांना आम्ही पत्र लिहिली, पण ते आम्हाला परके मानतात. त्यांना एकदा भेटावं, त्यांच्याशी बोलावं असं वाटतं. त्यांनी मानलं नाही तरी आम्ही मोठे, आम्हाला कर्तव्य विसरून कसं चालेल? मग अडचण कसली? अडचण नाही, संधी यायला हवी. ती आपणहून आली आहे. प्रल्हाद निराजींसारखी आपली चतुर माणसं कुतुबशाहीत आहेत. मादन्ना, अक्कन्ना हे कुतुबशाहीचे खरे प्रधान आहेत. त्यांच्या मनात आपल्याविषयी आदर आहे. खुद्द कुतुबशहा आपल्याविषयी भीती बाळगून आहे. मदन्ना, अक्कन्ना यांनी कुतुबशहाच्या मनात आपल्याविषयीचा स्नेह निर्माण केला आहे. आपण मनात आणलं तर हा स्नेह पक्का करण्यास अडचण येणार नाही. तुमच्याही मनात ही गोष्ट आहे असं दिसतं. रघुनाथ पंतांचे डोळे पाणावले. आवाज घायाळ बनला. आपले डोळे टिपीत ते म्हणाले, महाराज, इथं आल्यापासून माझा जीव गुदमरतो आहे. जे राज्य आपण संपादन केलं त्याला तोड नाही. आज थोरले महाराज असते तर त्यांना धन्य वाटलं असतं. थोरल्या महाराज साहेबांचं स्वप्न तुम्ही साकार केलं, पण एक स्वप्न तसंच अधुरं राहिलं. कोणतं? जोवर उत्तरेत मोगल आहे तोवर ही राज्य सुरक्षित नाहीत. त्यासाठी दक्षिणेतल्या राज्यांची एकजूट होणं आवश्यक आहे. हे थोरल्या महाराजांच्या मनात सदैव होतं. आदिलशाहीला ते आता जाणवतंय. कुतुबशाही याचा आनंद स्वीकार करीत. एकोजी राजे तर आपले लहान बंधू. ही एकजूट झाली तर आपलंही स्वप्न साकार होऊन जायला फारसा वेळ लागणार नाही. कसलं स्वप्न? एक ना एक दिवस दिल्ली तख्ताची भीती नाहीशी करण्याचं, आमच्या परमपवित्र काशी विद्येश्वराची स्थापना करण्यास. कोणी सांगितलं तुम्हाला? महाराज, आम्ही दक्षिणेत होतो तरी आमचं सर्व लक्ष इकडे लागून होतं. राजे क्षणभर भावनाविवश झाले. ते बोलून गेले, जगदंबेची इच्छा, तिच्या आशीर्वादानं सारे मनोरथ सिद्धीत जाते. राजांनी पंतांचा आणि त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांचे बंधू जनार्दन, नारायण व इतर कुटुंबीय यांचा परामर्श घेतला. त्या सर्वांची व्यवस्था लावून दिली. रघुनाथ पंतांच्या बोलांनी राजसदर रंगत होती. राजांच्या डोळ्यासमोर स्वप्न तरळत होते. सकाळी राजे सदरेत आले तेव्हा सदरेवर रघुनाथ पंत, आणाजी, येसाजी, हंबीरराव ही मंडळी हजर होती. राजे आसनावर बसले. राजांनी रघुनाथ पंतांना विचारले, पंत, आपली सोय लागली ना? जी महाराज. काही अडचण? पंत क्षणभर विचारात पडले. कसे सांगावे हे त्यांना कळेना. शेवटी धीर करून ते म्हणाले, महाराज, बोलतो त्याची क्षमा असावी, पण माझी स्वतःची 25 घोड्यांची पागा सरकारी पागे जमा करण्याची आपण आज्ञा दिलीत. जमा झाली? जी. काहीसे रुष्ट होऊन रघुनाथ पंत म्हणाले, एवढंच नव्हे तर जनावरांना सरकारी पागेचे डागही देण्यात आले. पंत, तुम्हाला माहीत नाही, पण एक कायदा आम्ही अत्यंत कडकपणे आमच्या राज्यात पाळतो. आमच्या राज्यात कुणाच्याही मालकीची स्वतंत्र पागा नाही. पागा सोडाच, पण कुणाच्या मालकीचं जनावर नाही. सारी घोडी सरकारी पागेची. खुद्द आमच्या सेनापतींनाही स्वतःचं घोडं नाही. कारण कळेल? रघुनाथ पंतांनी विचारले. का नाही? तुम्ही येताना आपल्या सरंजामाबरोबर जशी तुमची पागा आणलीत तसेच 2 हत्तीही आणलेत. तुमची पागा सरकारात जमा झाली, पण तुमचे हत्ती जमा झाले नाहीत. याचं कारण घोडा ही राज्याची शक्ती असं आम्ही मानतो. पंत, लहानपणापासून आम्ही एक श्लोक सदैव म्हणत आलो.
याचमुळे पागेचा नियम आम्ही अत्यंत कडकपणे पाळतो. पंत, तुम्ही चिंतातूर होऊ नका किंवा मनात शंका बाळगू नका. सरकारात जमा केलेल्या घोड्यांची तुम्हास मान्य होईल ती किंमत आम्ही चुकती करू. तुमच्या बागेची माणसं आमच्या घोडदळात सामील होतील. राजांचे बोलणे ऐकून रघुनाथ पंतांचे समाधान झाले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. प्रसन्नपणे त्यांनी कबूल केले. हा दूरदर्शीपणा मला कुठंच दिसला नाही. मागं पाहिलं की पुढचं दिसतं. राजांच्या पदरचे सरदार पागा बाळगतात. मातबार होता सांगावयास गेलं की प्रसंगी भांडावयास उठतात, प्रसंगी शत्रूसही मिळतात. हा आजवरचा अनुभव जमेला धरून आम्ही हे पाऊल टाकलं. आम्ही राजे बोलता बोलता थांबले. त्यांचे लक्ष दरवाजाकडे गेले. दत्ताजी पंत सदरेत येत होते. मुजऱ्याचा स्वीकार करून राजांनी विचारले, दत्ताजी पंत कुठं होता? एक तंटा उपस्थित झाला आहे महाराज. कसला तंटा? पालीचं पाटीलकीचं वतन काळभोर चालवित आहेत. त्या वतनावर हक्क सांगण्यासाठी खराडे पुढे आले आहेत. दोन्ही माणसं आपलीच. मग तंटा मिटला? जी नाही. हा तंटा आपल्या पायाशी सोडवला जावा अशी दोघांची इच्छा आहे. त्यासाठी मुजऱ्याला पालीचे काळभोर आणि खराडे आले आहेत. राजांनी दोघांना सदरेवर बोलावून घेतले. दोघेही आपल्या वतनी हक्काला पक्के होते. राजांनीच तो तंटा मिटवावा असा दोघांचाही आग्रह होता. राजांनी दोघांचेही म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. नंतर ते म्हणाले, काळभोर, खराडे, तुम्ही दोघे आमचेच. आम्ही जरूर पालीला येऊ. गोतसभा बोलावून गोतमुखानं न्याय करू. ते तुम्हाला चालेल का? दोघांनीही राजांच्या निर्णयाला मान्यता दिली. ठीक आहे दत्ताजी पंत, चांगला दिवस पाहून पालीला गोतसभा बोलवा. आम्ही जातीनिशी त्या सभेला हजर राहू. या तंट्याचा निर्णय करू. काळभोर, खराडे मुजरे करून निघून गेले. रघुनाथ पंतांनी विचारले, महाराज, आपण खुद्द निवाड्याला हजर राहणार तर गोतसभा कशाला बोलावली? पंत, वतन गावच्या लोकांच्या सहकार्यानं चालतं. ते नुसतं आमच्या निर्णयावर चालत नाही. गोतसभा म्हटली की तिथं गावचे पाटील, कुलकर्णी यांसारखे वतनदार येतात. त्याखेरीज गावचे 12 बलुतेदार येतात. महाजन म्हणजे व्यापारी, जमीनदार यांसारखे प्रतिष्ठित असतात. त्यांनी केलेला निर्णय बंधनकारक असतो. तो निर्णय पाळला जातो की नाही हे गोताला पाहावं लागतं. साऱ्याच गोष्टी राजआज्ञेनं होत नसतात पंत. काळभोर, खराडे निवाड्यासाठी राजे पालीला गेले. गोतमुखाच्या न्यायाने खराडे खोटे ठरले. खराडे हट्टाला पेटून त्यांनी दिव्य करण्याची परवानगी मागितली. राजांनी त्यालाही मान्यता दिली. खराड्यांनी देवालयात दिव्य केले, पण त्यातही त्यांना अपयश आले. काळभोर खरे ठरले. पालीचा मजहर संपून राजे साताऱ्याच्या किल्ल्यावर आले. राजांच्या आजारामुळे बऱ्याच फौजा उद्याप छावणीवरच होत्या. राजांनी नव्या मोहिमा उघडल्या. संभाजीराजांना दत्ताजी पंतांसह विजापूर मुलखात पाठवले. मोरोपंतांनी रामनगरच्या बाजूला पारनेर, पिंडौल अशा डोंगरावर नवे किल्ले बांधण्याचे काम चालू केले होते. त्या किल्ल्यांमुळे सुरतेला कायमचा शह बसणार होता. किल्ले पुरे झाल्याची बातमी कळताच राजांनी मोरोपंतांना रामनगर भागात पाठवले. राजांच्या कानावर विजापूरच्या बातम्या येत होत्या. विजापूरचा नवा वजीर बेहलोल खान याचा पठाण पक्ष व जुना वजीर खवाज खान याचा दक्षिण पक्ष यामध्ये जोरात लाथाळी सुरू झाली होती. राजे जागरूकतेने विजापूरच्या घटना पाहत होत्या. प्रसंगी हालचाल करण्यास सोपे जावे म्हणून राजांनी पन्हाळ्यास मुक्काम हलविला. सकाळच्या वेळी स्नान करून सोमेश्वर दर्शन घेऊन राजे वाड्यात चालत होते. संगती येसाजी, चिटणीस, हंबीराव ही मंडळी होती. वाड्याच्या दरवाजाशी 2 संन्यासी भिक्षेकरता उभे होते. राजांनी त्यांना वंदन केले. त्यांची विचारपूस करून राजांनी वाड्यात प्रवेश केला. राजांना समर्थांची आठवण झाली. त्यांनी चिटणीसांना विचारले, समर्थांचं काही क्षेम कळलं? सध्या समर्थ शिवथरघळीतच आहेत. परवाच दिवाकर गोसाव्याचं पत्र आलं होतं. चाफळ देवस्थानी देणगी रवाना झाली आहे ना? जी. पण काय? समर्थांनी निरोप पाठविला आहे. आणखीन काही हवं असेल तर आमच्या आज्ञेची वाट न पाहता तातडीनं सामग्री पाठवीत चला. समर्थांची आज्ञा हीच आमची आज्ञा असं समजत चला. समर्थांनी काही सांगितलं नाही. उलट त्यांनी या उपर द्रव्य अथवा धान्य न पाठवण्याविषयी लिहिलं आहे. राजे विचारात पडले. समर्थांनी असा निरोप का पाठविला? आपल्याकडून काही कसूर झाली का?
राजाने चिटणीसांना आज्ञा केली. चापळहून दिवाकर गोसाव्यांना बोलावून घ्या, आम्हाला त्यांना भेटायचं आहे. दुसऱ्या दिवशी चापळच्या दिशेने स्वार रवाना झाला. त्यानंतर 8 दिवसात दिवाकर गोसावी गडावर आल्याची बातमी राजांना आली. राजांनी वाड्याच्या दरवाजाशी जाऊन दिवाकर गोसाव्याचे स्वागत केले. मोठ्या आनंदाने राजांनी दिवाकर गोसाव्यांना आपल्या महाली नेले. दिवाकर मृगाजीनावर बसले होते. राजांनी समर्थांचे क्षेमकुशल विचारले आणि नंतर समर्थांनी चाफळ देणगीबाबत असा निरोप का पाठवला याचे कारण पुसले. दिवाकर म्हणाले, राजे, समर्थांनी तो निरोप पाठवला म्हणून मनात शंका आणू नका. त्यांचे आपणावर उदंड प्रेम आहे. खरे पाहता स्त्रींची निस्पृह वृत्ती आहे. आपल्या भक्तिस्तव वैभव घेतात. ते ऐकून राजांचे मन उचंबळून आले. ते दिवाकरांना म्हणाले, समर्थ आमची काळजी घेतात, आमचे रक्षण करतात. आम्ही आजारी पडलो तर आमच्यासाठी मध्यरात्री प्रसाद पाठवतात. पण आम्ही मात्र त्यांच्यासाठी काहीच करीत नाही. काही करण्याची आमची पात्रताही नाही. आमच्या सत्तेला, आमच्या राज्याला काही अर्थ नाही. राजे, असे म्हणू नका. आम्ही समर्थांच्या सहवासात असतो. आपली आठवण झाली नाही असा दिवस जात नाही. तेही आमचे भाग्यच. दिवाकर, एक विनंती समर्थचरणी रुजू करा. आम्ही मोकळे असतो तर स्वतः येऊन सांगितलं असतं. समर्थांनी आता शिवथरगडीत राहावं असं वाटत नाही. आता या वयात ती हवा त्यांना सोसवत नाही. त्यांनी महिपतगड किंवा परळी इथं वास्तव करावं असं आम्हाला वाटतं. दिवाकर हसले. राजे, आमच्या देखील मनात तोच विचार येतो. आम्ही अनेक वेळा सांगितलं, पण त्यांनी ते मानलं नाही. स्वतःच्या प्रकृतीच्या कारणास्तव समर्थ मानतील असं वाटत नाही. राजे आनंदून म्हणाले, दिवाकर, आमची विनंती म्हणून समर्थांना सांगा. त्यांना सांगा, हा मुलूक आम्ही जिंकला, पण इथली मन उद्याप आम्हाला पारखी आहेत. राज्य प्रस्थापनेचं उद्दिष्ट लोकांपर्यंत जायला हवं. समर्थ जर इकडे वास्तव्य करतील तर ते सहज शक्य होईल. समर्थांचं दर्शन घेणं आम्हाला सोयीचं होईल. दिवाकर म्हणाले, राजे, समर्थांना ही विनंती मान्य करावी लागेल. आम्ही आजच महिपतगड आणि परळी येथील किल्लेदारांना हुकूम पाठवतो. समर्थांना जे स्थान आवडेल तिथं ते राहतील. दिवाकर गोसावी गेले आणि राजांचे अस्वस्थ मन शांत झाले. राजांनी नव्या हुरूपाने पन्हाळ्याच्या मजबूतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. गडाचे तट, पहारे यांची देखरेख राजे स्वतः जातीने करीत होते. गडाचे गंगा, यमुना, सरस्वती अंबारखाने भात, वरी, नागली वगैरे धान्यांनी भरले होते. राजे गडावर येऊन महिना झाला नाही तोच राजांच्या कानावर एक विजय वार्ता पडली. राजांच्या फौजेने अथनीची मातबर पेठ लुटली होती. तिथे लक्षावधी होणाची लूट राजांना मिळाली. त्या लुटीतून इंग्रज वाचले नाहीत. हजारो होऊन किमतीचे इंग्रजांचे कापड मराठ्यांनी लुटले. साताराच्या आजारात शिवाजी मेला या बातमीवर विश्वास ठेवणाऱ्या इंग्रजांना शिवाजीराजांच्या हयातीची चोख पावती मिळाली. राजे उन्हाळा अखेपर्यंत पन्हाळ्यावरच मुक्काम ठेवून होते. पन्हाळ्याच्या हवेने राजांची प्रकृती पूर्ववत सुधारली. रामनगर भागात गेलेले मोरोपंत, पिंडवोल, पावांना हा भाग काबीज करून बंदोबस्त करून लुटीसह रायगडला गेल्याची बातमी राजांना आली. विजापूर मुलखात दत्ताजी पंत युवराजांसह रायगडच्या वाटेला लागले होते. राजांनीही आपला तळ हलवण्याचे ठरवले. विजापूरच्या दरबारात चाललेल्या यादवीकडे तसेच राजांचे लक्ष होते. तसेच मोगलांचेही. मोगल सरदार बहादूर खानाने या संधीचा फायदा घेण्याचे ठरवले. अंतर्गत यादवीने दुबळी बनलेली आदिलशाही काबीज करून औरंगजेबाला खुश करण्याचे ठरवले आणि सैन्य घेऊन तो विजापुरावर चालून गेला. बहादूर खान आपल्यावर चालून येतो आहे हे कळताच खवासखान पक्षाकडून झालेल्या पराभवाने आधीच असहाय्य बनलेल्या बेहलोल खानाने राजांच्याकडे मदतीची याचना केली. दुहीमुळे एक दक्षिणी राज्य पराभूत होणार आणि उत्तरेची मोगलाई दक्षिणेत पाय रोवणार हे राजांच्या ध्यानी आले. त्यांनी आपली फौज तातडीने बेहलोल खानाच्या मदतीला पाठवली. हलगी येथे राजांच्या मदतीने बेहलोल खानाने बहादूर खानाचा पराभव केला. विजापूरचे एक गंडांतर टळले. युद्धाचा रंग अशा विलक्षण तऱ्हेने पालटलेला पाहून राजांना समाधान वाटले आणि निश्चित होऊन राजांनी रायगडी जाण्याचे ठरवले. पन्हाळ मुक्काम हलवण्यास सुरुवात झाली. नजरबाजांची, अश्वदळांची पथके पुढे सरली. गड सोडण्याच्या दिवशी राजांनी सोमेश्वराला अभिषेक करविला
अभिषेक आटोपून राजे सज्जाकोटीवर आले. तेथे रघुनाथ पंत, बाळाजी औजी, येसाजी, हंबीराव संचित उभे होते. राजांनी विचारले, हंबीराव, काय बातमी? बातमी चांगली नाही महाराज. काय झालं? आपली फौज अतनिहून येत असता फौजेनं बेळगावच्या किल्ल्याचा वेढा घातला. किल्लेदार अनुखान नावाचा विजापुरी सरदार होता. त्या सरदारानं तहाची वाटाघाट सुरू केली. 40,000 होऊन देऊन किल्ला देण्याचं त्यानं वचन दिलं. कबूल केलेली अर्धी रक्कम त्याला दिली. आपल्यावर विजापूरचा ठपका येऊ नये म्हणून त्यानं युद्धाचा देखावा करण्याचं ठरवलं. त्याच्या सूचनेनुसार ठरल्या वेळी किल्ल्याचे दार उघडले गेले. विश्वासानं आपली फौज किल्ल्यात घुसली आणि काय झालं? अनुखान वचनाला जागला नाही. आपल्या बेसावत फौजेवर त्यानं चौफेर हल्ला केला. आपली 500 माणसं त्यात गमावली. बेळगावचा वेढा उठवणं भाग पडलं. क्षणभर राजे स्तब्ध होते. दुसऱ्याच क्षणी राजे मोठ्याने हसू लागले. राजे असे फार क्वचित हसत. सारे त्या राजांच्याकडे पाहत होते. राजे म्हणाले, सेनापती, बघता काय, केव्हा तरी शेराला सव्वा शेर भेटतोच. अनुखानाच्या रूपानं तो भेटला एवढंच. युद्धातल्या तहाला गाफील राहून चालत नाही, हा धडा शिकायला मिळाला. राजा परत एकदम स्तब्ध झाले. एक व्यथा चेहऱ्यावर चमकून गेली. आसनाकडे जात असता ते म्हणाले, 500 गमावले, फार महागात ही अक्कल पडली. जगदंबे. महादरवाजावरची नौबत झडली आणि राजे रायगडी आल्याचे साऱ्या गडाला समजले. राजांची पालखी होळी चौकात आली. राजे पायउतार झाले. मोरोपंत, आणाजी राजांच्या स्वागताला हजर होते. राजांची नजर सर्वांवरून फिरली, पण युवराज संभाजी अथवा राजाराम त्यांच्या नजरेत आले नाहीत. आणाजी, युवराज कुठे आहेत? गडावर आहेत ना? जी, आपल्या महाली असतील. राजांनी शिरकाईचे दर्शन घेतले आणि सर्वांचं बोलत ते नगारखान्यापाशी आले. नगारखान्यावर भगवा ध्वज फडफडत होता. राजांनी त्याला वंदन केले. नगारखान्याच्या भव्य कमानीत पाऊल ठेवताच नगरखान्याची नौबत निनादली. राजांच्या बरोबर रघुनाथ पंत चालत होते. गडाचे वैभव पाहून ते थक्क झाले. सर्व मंडळींना सदरेवर सोडून राजे आपल्या महाली आले. राजांच्या महालात धुपाचा वास दरवळत होता. राजे महालात आले तेव्हा पुतळाबाई महालात वाट पाहत होत्या. राजांनी आपला टोप पुतळाबाईंच्या हाती दिला. राजांनी दुशेला तलवार उतरली, तीही पुतळाबाईंच्या हाती दिली. राजे बैठकीवर बसले. तब्येत कशी आहे? छान आहे. दैवयोगानं आम्ही बचावलो. शंभूबाळांनी सांगितलं तेव्हा कळलं. का? त्याआधी आमचं कुशल आम्ही गडावर कळवलं होतं, तुम्हाला सांगितलं नाही? पुतळाबाईंनी नकारार्थी मान हलवली. राजांनी विचारले, आणि थोरल्या राणीसाहेब कुठं आहेत? महाली असतील. आणि राजाराम? तेही तिथंच असतील. युवराज? ते आपल्या महाली असावेत. राजांच्याकडे पाहण्याचा धीर पुतळाबाईंना झाला नाही. राजांनी परत विचारले, थोरल्या राणीसाहेबांची प्रकृती ठीक आहे ना? असावी, पण मला माहीत नाही. पुतळा, असावी, असतील ही भाषा कुठली? एका स्थळी राहून तुम्हाला युवराजांचा पत्ता नाही, राणीसाहेबांची बातमी नाही? त्या बोलत नाहीत. छान. 6-7 महिन्यांनी आम्ही गडावर येतो. आमच्या समोर युवराज नाही, साऱ्यांचा बहिष्कार दिसतो. पुतळाबाई काही बोलल्या नाहीत. राजांची नजर दरवाजाशी गेली. येसूबाई तेथे उभ्या होत्या. राजांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली. ते आनंदाने म्हणाले, येसू, आत या. का तुम्ही आमच्यावर रागावलात? येसूबाई आत आल्या. त्यांनी राजांना त्रिवार नमस्कार केला. येसूबाई उठल्या. त्यांनी डोळ्यांना पदर लावताच राजे घाबरते झाले. येसूच्या पाठीवर हात ठेवून त्यांनी विचारले, येसू, काय झालं बाळ? येसूबाईंनी मान वर केली. त्या म्हणाल्या, आबासाहेब, आपल्याला पाहिलं आणि रडू आलं. राजे हसत म्हणाले, छान. आम्हाला पाहून लोक भितात, क्वचित आनंदित होतात, पण आम्हाला पाहताच रडू येणारी तूच आहेस. राणीसाहेब, आम्ही आजारी होतो ना, तेव्हा अनेक वेळा ही पोर स्वप्नात यायची. हो, येसूबाई म्हणाल्या, एवढ्या आजारी पडलात पण आम्हाला बोलावलं नाही. आम्ही आजारी, आम्ही कसं बोलावणार? तुम्ही यायचं होतं. राजे बोलून गेले. पुतळाबाईंनी चमकून राजांच्याकडे पाहिलं. पुतळाबाईंच्या चेहऱ्यावरील वेदना पाहताच राजे गडबडीने म्हणाले, आम्ही थट्टा केली. आता मात्र वाटतं की आजारात तुम्हा सर्वांना बोलून घेतलं असतं तर फार बरं झालं असतं. चला, आजचा एकंदर दिवस भारी कठीण दिसतो. आम्ही 7 महालाकडे जाणार आहोत. तुम्ही येणार? दोघींनीही माना खाली केल्या. राजांनी निश्वास टाकला. ते महालाबाहेर गेले. राजे 7 महालात आले. राजांनी सोयराबाईंच्या महाली प्रवेश केला. महालाच्या प्रथम द्वारीच राजाराम उभे होते. राजाराम पुढे झाले. त्याने राजांचे पाय शिवले. राजारामांना जवळ घेत राजांनी विचारले, बाळराजे, आम्ही गडावर आलो आणि तुम्ही सामोरे आला नाही.
राजाराम क्षणभर विचकले. त्यांनी एकदा मागे वळून महालात पाहिले. खालच्या मानेने ते म्हणाले, आबासाहेब, आपण आल्याचं आम्हाला कळलं नाही. राजांनी राजारामांना उचलून घेतलं. हसत ते म्हणाले, हे मात्र खोटं. आम्ही गडावर चुपचाप यायला का तुमचे दादा महाराज आहोत? आम्ही यायचे झालो तर 4 नौबती झडतात. साऱ्या गडाला कळतं. बाळराजे, इकडे पहा. राजारामांनी राजांच्या नजरेला नजर दिली. बाळराजे, खोटे कधी बोलत जाऊ नका. मग कोणीही सांगो, खोटेपणा जीवनात कधीही उपयोगी पडत नाही, हे लक्षात ठेवा. राजारामांसह राजे आत गेले. महालात सोयराबाई उभ्या होत्या. राजारामांना खाली सोडीत राजे म्हणाले, आम्ही आलो पण तुमचं दर्शन घडलं नाही, त्यामुळे आम्हाला इकडे यावं लागलं. आमचं नशीब मोठं. निदान बाळराजांना तरी पाठवायचं होतं. त्यांच्या दर्शनानं आणखीन कोणते शकून घडले असते, कोण सांगणार? काय बोलताहे? त्याखेरीज का त्यांना दरवाजे बंद झाले? कोणाचे? शंभूराजांनी बाळराजांना महालात यायला मनाई केली आहे. होय बाळराजे? राजाराम म्हणाले, होय. आबासाहेब, दादा महाराजांनी आम्हाला महालात येऊ नका म्हणून सांगितले. राजे व्यथित झाले. स्वतःला सावरी ते राजारामांना म्हणाले, बाळराजे, आजारातून उठल्यापासून शोष पडतो. जरा पाणी आणता. राजाराम आत धावले. राजे महाली उभे होते, पण सोयराबाईंनी त्यांना बसा म्हटलं नाही की त्या काही बोलल्या नाहीत. राजांनाही काय बोलावे हे सुचत नव्हते. राजाराम महालात आले. पाठोपाठ दासी चांदीच्या तांब्या पेला घेऊन आली. तिने पाणी ओतून दिले. राजारामांनी तो पेला हाती घेतला. राजाराम राजांच्याकडे जात होते. राजांनी पेला हाती घेतला आणि सोयराबाई एकदम म्हणाले, पाणी न घ्यावं. कारण राजांचा हात एकदम थबकला. कुणास माहीत पाणी कसलं असेल ते. राजांची मुद्रा क्षणात बदलली. आपला क्रोध आवरीत राजे म्हणाले, राणीसाहेब, जबान आदबी न वापरीत चला. या उपर आम्ही तुमच्या महाली येणार नाही, त्याला जगदंब साक्ष आहे. आम्ही येतो. राजांच्या हातातला पेला गळून पडला. आपल्या बोलण्याचा एवढा भयंकर परिणाम होईल याची कल्पना नसलेल्या सोयराबाई जागच्या जागी खिळून राहिल्या. राजे निघून गेले. घाबरलेले राजाराम सोयराबाईंना बिलगले. त्यांनी हाक मारली, आईसाहेब. त्या हाकेने सोयराबाई भानावर आल्या. राजारामांना उराशी कवटाळून त्या रडू लागल्या. राजे महाली आले तेव्हा संभाजी राजे महालात उभे होते. त्यांनी पुढे येऊन राजांचे पाय शिवले. राजांनी विचारले, युवराज कुठे होता? महाली. आम्ही आल्याची खबर मिळाली नाही. जी. मग सर्व भेटल्यावर यावं म्हणून. असं? मोहीम कशी झाली? चांगली झाली. मिळालेली लुटीची जमा झालेली आहे. ते आम्ही विचारलं नाही. सदरेवर जाता की नाही? जी. अलीकडे गेलो नाही. कारण तिथं कोणी आम्हाला विचारत नाही. आमचं मन तिथं रमत नाही. युवराज, मन रमवण्यासाठी राज्यकारभार करायचा नसतो. एवढ्या कष्टाने जे राज्य उभं केलं ते मन रमवण्यासाठी नव्हे. राजारामांना तुम्ही महाली येण्याची बंदी घातलीत? संभाजीराजांनी राजांच्याकडे पाहिले. ते शांतपणे म्हणाले, जी. काय गुन्हा घडला बाळराजांच्या हातून? आबासाहेब, खरं सांगायचं झालं तर आम्हाला खरंच ऐकायचं आहे. बाळराजे आमच्या महाली आले तर त्यांना शिक्षा भोगावी लागते ते आमच्या ध्यानी आलं. तेव्हाच आम्ही त्यांना मनाई केली. राजांनी संभाजीराजांकडे पाहिलं. संभाजीराजांच्या डोळ्यात पाणी गोळा झाले होते. त्यांच्या पाठीवर हात ठेवीत राजे म्हणाले, शंभूबाळ, राजकारण भावनेवर चालत नसतं, त्याला बुद्धीचं बळ असावं लागतं. चला. सदरे सारी खोळंबली असतील. संभाजीराजांसह राजे सदरेत आले. हवेत खूप उष्मा होता. सदरेवर आणाजी, मोरोपंत, निराजी, हंबीराव, आनंदराव, रघुनाथपंत हजर होते. राजांनी आणाजींना क्षेमकुशल विचारले. रामनगरच्या विजयाबद्दल मोरोपंतांचे कौतुक केले. बघता बघता राजे पूर्ववत मोकळेपणी बोलू लागले. मोरोपंत, पावसाळा संपल्यानंतर आमचे खूप बेत आहेत. ते पार पाडायचे झाले तर त्याआधी इथली व्यवस्था पुरी व्हायला हवी. भागानगरपर्यंत आम्ही विजापूरकरांशी सलोखा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मोगलांशी तसाच तह करण्याची आमची इच्छा आहे. तह करण्याचं कारण काय? अनाजींनी विचारले. आम्ही सांगितलं ना, पावसाळ्यानंतर काही काळ आमच्या राज्यात स्वस्थता हवी आहे. मिराजी पंत, तुम्ही मोगलांच्या बहादूर खानाकडे जा. विजापूरला आम्ही मदत केल्यामुळे तो थोडा संतापला असेल, पण तो लाचखाऊ आहे. पैशानं त्याला वश करा. खंडणी आणि मोगलाईची चाकरी मान्य करा. औरंगजेब काबूल कंदाहाराच्या बंडाव्यात गुंतला आहे. तो येऊन आमचा तह मान्य करीपर्यंत पुष्कळ वेळ मिळेल. मोरोपंत, उरलेलं काम तुम्ही पार पाडा. आमचा तिसरा शत्रू सिद्धी, तो मात्र स्वस्थ बसत नाही. आम्ही आजारी असता त्यानं आमच्या मुलकाला त्रास दिला. वेंगुर्ल्यासारखी बंदरं जाळली. त्याची गय करून चालणार नाही. हवी तेवढी कुमुक घेऊन तुम्ही सिद्धीचा पराभव करा. जी. मोरोपंत म्हणाले. राजांनी मोरोपंतांना मोहिमेचे विडे दिले. सर्व वाटाघाटी ठरल्या. अष्टप्रधानांनी मान्यता दिली.
साहेब सदर राजे म्हणाले. रघुनाथ पंत, घरी काय किंवा बाहेर काय, आम्हाला सदैव रणांगणाचाच विचार करावा लागतो. आम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाणार आहोत. येणार जी. पावसाची चिन्ह दिसतात तेव्हा अण्णाजी म्हणाले. अण्णाजी, वादळ वारा तर आमच्या पाचवीला पुजला. पहा ना, आम्ही गडावर आलो पण क्षणाची उसंत नाही. चला शंभूराजे, तुम्ही येणार? जी, मी समजलो. रघुनाथ पंत, अण्णाजी चला. राजे नगारखान्याबाहेर आले. पूर्वेला भवानी टोकाकडे काळ्याभोर ढगांनी फळी धरली होती. जोराचा वारा वाहत होता. राजे पेठेतून जात होते. व्यापारी मुजरे करीत होते. राजांनी बामणवाडा ओलांडला. जगदीश्वराच्या टेकडीवर राजे आले. सामोरे काळ्या दगडात बांधलेले मंदिर दिसत होते. देवालयाचा सुवर्ण कळस उठून दिसत होता. मंदिरात जाऊन राजांनी देवदर्शन घेतले. देवदर्शन आटोपून राजे पूर्वेच्या दरवाजात आले. समोर दूरवर पागेची इमारत दिसत होती. भवानी टोक नजरेस येत होते. रघुनाथ पंत म्हणाले, गड मोठा विशाल आहे. देवाचं देणं विशालच असलं पंत. समोर गोळा होणाऱ्या पावसाकडे राजे पाहत होते. एक काळभोर मेघ आकाशातून पुढे सरकत होता. हवेत खूप उकाडा होता. वारा थांबला होता. क्षणभर सारे असमंत स्थिर झाल्याचा भास झाला. वीज लख्खन चमकली आणि पाठोपाठ ढगांची नौबत झडली. पाऊस आला, अण्णाजी म्हणाले. बरं झालं. देवळात आल्यावर पाऊस आला, रघुनाथ पंत म्हणाले. पाऊस कोसळत होता. विजा कडाडत होत्या. सेवकांनी ओवरीला बैठक घातली. राजे सर्वांबरोबर बैठकीवर बसले. देवालयाच्या चारी बाजूंच्या ओवऱ्यांचे पाणी आतल्या चौकाच्या फरशीवर पडत होते. त्यांचा अखंड नाद उडत होता. आकाशात बदललेल्या वाऱ्यांवर ढगांची उलथापालथ होत होती. पावसाचा वेग वाढत होता. हळूहळू पाऊस कमी झाला. सायंकाळचे सूर्यकिरण गडावर फाकले. वाड्याकडे जाण्यासाठी राजे उठले. राजे देवालयाच्या बाहेर आले. आकाश नितळले होते. मातीचा वास दरवळत होता. एक भला मोठा पांढरा ढग माथ्यावर आला होता. राजांची नजर त्याच्यावर स्थिरावली. त्या मेघाकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, रघुनाथ पंत, तो मेघ पाहिलात? काही काळापूर्वी जलानं संपन्न असलेला मेघ आता कसा फिका वाटतो नाही? आपली संपत्ती रीती करून मोकळा झालाय ना तो, रघुनाथ पंत म्हणाले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. ते म्हणाले, खरंच, वाऱ्यावर फिरणारा, आकाशातून मुक्तपणे भ्रमण करणारा हा बैरागी मेघ, तपश्चर्येनं त्याचं जीवन कसं समृद्ध बनलेलं. पण त्या बैरागी मेघाला देखील पृथ्वीचं व्याकुळ तृषार्त रूप मोहवितं आणि पाहता पाहता आपलं सर्वस्व पृथ्वीला अर्पण करून तो मोकळा होतो. दानानं जीवन समृद्ध होतं असं म्हणतात, पण हे दान एवढं विलक्षण की दानानं निष्प्रभ झालेल्या मेघाहाती वाऱ्यावर विरून जाण्याखेरीज काहीच उरत नाही. रात्री राजे आपल्या नित्याचा फलाहार आटोपून झोपण्याकरता महाली आले. समया तेवत होत्या. महालाच्या दाराशी पावले अडखळली. महालात सोयराबाई उभ्या होत्या. राजांना पाहताच त्यांनी डोळ्यांना पदर लावला. राजे संतपणे जवळ गेले. राणीसाहेब, काय झालं? सोयराबाईंनी नजर वर केली. त्या म्हणाल्या, चुकून बोलून गेले तर? असं बोलतलं जातं ते चुकून, संयम राहिला नाही म्हणून काही घाव बसायचा टळत नाही. चुकलं म्हणते ना, क्षमा मागायची काही गरज नाही. आमच्या मनात काही नाही. खरं, आम्ही खोटं बोलत नसतो. मग महाली? ते अशक्य. पण त्यानं काही बिघडलं नाही. तुम्ही आमच्या महाली येताच ना? माझ्या मनाला, राणीसाहेब, आम्ही आज फार थकलो. म्हणावं तसं आम्हाला अजून बरं वाटत नाही. आम्ही झोपतो. राजे पलंगाजवळ गेले. पलंगावर हात जोडून चिंतनात मग्न झालेली मूर्ती सोयराबाईंनी काही क्षण निहाळली आणि त्या हलक्या पावलाने त्या महालाबाहेर पडल्या. समया शांत करण्यासाठी महादेव जेव्हा महाली आला तेव्हा राजांना निद्रा लागली होती. पावसाळ्याची गडबड गडावर चालू झाली. साऱ्या घरांना झडी लावून घेण्यात आल्या. गडावरच्या पागेच्या गंजी बांधून घेण्यात आल्या. पाचाडहून अंबारखान्यात धान्य भरले जात होते. पश्चिमेकडचे वारे सुटले. सागरावरून येणाऱ्या ढगांनी आकाशात छपरी धरली. गार वाऱ्यांनी पावसाची नांदी दिली. मृगाचे शिडकावे पडू लागले. पावसाळा आला की फौजेला उसंत मिळेल. पण राजांनी सर्व फौजेला उसंत दिली नाही. मोरोपंतांच्या सह काही फौज जंजिरात गुंतली होती. राजांचे नजरबाज भागानगरापर्यंत पोहोचले होते. निराजीपंत औरंगाबादेला बहादूरखानाकडे गेले होते. राजे सर्व बातम्या ऐकत होते. गडाच्या विवेक सभेला रंग भरत होता.
सकाळी स्नान आटोपून राजे महालात आले. मनोहरी राजांच्या देव्हाऱ्यासमोर बेलपत्रे ठेवत होती. 2 दिवसात राजांना मनोहरी दिसली नव्हती. मनू, तुझा पत्ता कुठे आहे? पाचाडला गेले होते. पाचाडला? ते बरं. पण त्याचं उत्तर मनोहरीला द्यावं लागलं नाही. महालात येणाऱ्या सोयराबाईंनीच त्याचे उत्तर दिले. 4 दिवसांनी माँसाहेबांचं श्राद्ध, तेव्हा व्यवस्थेसाठी तिला पाठवली होती. माँसाहेबांच्या आठवणीबरोबर राजांचा जीव भारावला. एक दीर्घ निश्वास सोडून ते म्हणाले, पाहता पाहता 2 वर्ष निघून गेली, पण माँसाहेबांची आठवण एक दिवसही मनातून हलत नाही. एक माणूस जातं, पण केवढं रिते पण निर्माण करून. राजांनी क्षणात तो विचार मागे सारला. त्यांनी सोयराबाईंना विचारले, मग सर्व तयारी झाली? हो. अनाजींना पण गडाखाली पाठवलं. कसलीच कमतरता ठेवू नका म्हणून मी बजावलं. राजे खिन्नपणे हसले. राणीसाहेब, माणूस असेपर्यंत आपण जे करू तेच खरं. त्याच्या पश्चात या गोष्टी केल्या काय न केल्या काय सारख्याच. श्राद्धाला काहीच का महत्त्व नाही? तसं मी म्हटलं नाही. त्या व्यक्तीच्या श्रद्धेचं ते प्रतीक, त्या थोर आत्म्याची जाण वर्षातून एकदा दिवस तर मनात प्रकटावी म्हणून हा दिवस पाळायचा. एका गमावलेल्या आठवणीला उजाळा द्यायचा. आलेला एकाकीपणा त्या आठवणीत विसरण्याचा प्रयत्न करायचा. राणीसाहेब, सर्व गोष्टी चांगल्या तऱ्हेनं चांगल्या मनाने करा. माँसाहेबांची आठवण जतन करण्यात आपणा सर्वांचं हित आहे. महादेव महाली आला. त्याने वर्दी दिली. बाळाजी आले आहेत. एवढ्या सकाळी? ठीक आहे, त्यांना बोला. सोयराबाई मनोहरी आतल्या दरवाजाने निघून गेला. बाळाजी महाली आले. बाळाजी, या. काय खबर आणली? मोगलाईतील एक सरदार महमद कुली खान आपल्या दर्शनासाठी आले. महमद कुली खान? राजे विचारात पडले. क्षणभर राजे ते नाव आठवण्याचा प्रयत्न करीत होते. क्षणात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य विलसले. ते म्हणाले, आम्ही महमद कुली खानांना ओळखीत असू असं वाटतं. सायंकाळी सर्वांना सदरेवर यायची आज्ञा करा. आम्ही कुली खानांची भेट तिथंच घेऊ. जी म्हणून बाळाजी वळले. बाळाजी, जी. कुली खान आमच्या भेटीला येतील तेव्हा ते निशस्त्र आहेत याची खात्री करून घ्या. जी. तोवर त्यांची गडावर चोख व्यवस्था ठेवा. त्यांच्याबरोबर कोण आहे? त्यांचं अश्वपथक पाचाडलं आहे. संगती 2-4 हशम आहेत. ठीक, जा तुम्ही. बाळाजी गेले. राजांनी मनोहरीला बोलावणं पाठवले. मनोहरी आली तेव्हा राजे बैठकीवर बसून आराम करीत होते. मनोहरी, धाकट्या राणीसाहेबांना आम्ही बोलावले म्हणून सांग. थोड्या वेळाने पुतळाबाई महाली आल्या. राजांनी आज्ञा केली. राणीसाहेब, आज बुद्धिबळ खेळावी असं मनात आहे. आमचा पट काढा. आत्ता? हो. आमच्या अस्वस्थ मनाला तेवढाच विरंगुळा वाटेल. पुतळाबाई हसल्या. त्यांनी बुद्धिबळाचा डाव मांडला. राजे म्हणाले, तुम्ही सुरुवात करा. पुतळाबाईंनी राजांसमोरचे प्यादे उचलले. एक घर पुढे सरले. राजांनी सांगितले, पुतळा, राजासमोरचं प्यादं प्रथम चालवू नये. बहुधा ते प्यादं खर्ची पडतं. पण राजा सुखरूप राहतो ना? ते प्यादाच्या धानी येत नाही. काय म्हटलं? काही नाही. बरं आठवलं. आज एक मोगल सरदार आपल्या भेटीला आले आहेत. सायंकाळी सदरेत आला तर तुम्हालाही गंमत बघायला मिळेल. येईन ना? राजाने उंटासमोरचे प्यादे पुढे ढकलले. सायंकाळी खासे सदरेत सारे गोळा झाल्याची वर्दी राजांना आली. राजे सदरेकडे निघाले. सदरे संभाजीराजे आधीच गेले होते. साऱ्यांची मुजरे घेऊन राजे आपल्या उच्चासनावर स्थिर झाले. रघुनाथ पंत, येसाजी, हंबीरराव, आनंदराव, बाळाजी ही मंडळी हजर होती. राजांनी महमद कुली खानांना दरबारी आणण्याची आज्ञा केली. साऱ्यांची नजर दरवाजाकडे होती. राजांनी उजव्या बाजूच्या खिडकीकडे पाहिले. जाळीच्या पडद्याआडची हालचाल नजरेस आली. राजांच्या चेहऱ्यावर नित्याचे स्मित प्रकटले. सारी सदल मोगलाईचे कोणते राजकारण शिजते हे पाहण्यास आतुर बनली होती. महमद कुली खानाने सदरेत प्रवेश केला. त्याने राजांना कुर्निसात केला. त्याचा स्वीकार न करता राजे बोलले, महमद कुली खान? महाराज. महमद धीर करून बोलला. मुजरा सुद्धा विसरलात? त्या शब्दांबरोबर महमद कुली खानाने शिर झुकले. डोक्यावरची मोगलाई किमोश, अंगातला मोगलाई अंगरखा, पायातली विजार या वेशाचा महमदाला विसर पडला. उभ्या जागी तो रडू लागला. सारी सदर आश्चर्यचकित झाली. राजे संतपणे म्हणाले, महमद कुली खान, औरंगजेब बादशहाचे 5,000 निष्ठावंत सरदार. महाराज, क्षमा. क्षमा? आणि तुम्हाला पाहून आमच्या मनाला केवढा वेदना होतात याची कल्पना यायची नाही नेताजी. नेताजी, तुम्ही आमचे आप्त, एकेकाळचे आमचे सेनापती. आठवा तुमचा पराक्रम.
खुद्द आमची प्रतिमा असा तुमचा लौकिक होता. तुम्हाला लोक प्रति शिवाजी असं समजत होते. तेच नेताजी आमच्या समोर महमद कुली खान म्हणून येतात. महाराज, मी चुकलो. नेताजी कळवळले. सारी सदर चकित होऊन पाहत होती. नेताजी पालकरांची ओळख अजून पटत नव्हती. नेताजी, काय केलं हे? आमचा पडता काळ पाहताच अवघ्या 3000 आदिलशाही जवळ केलीत. मिर्झा राजांनी 5000 देऊ करतात आदिलशाही सोडून मोगलाई मिळालात. तुम्हाला पाहून औरंगजेबाला कोण आनंद झाला असेल? त्यानं तुम्हाला आणखीन कोणती मनसब देऊ केली की जिच्यासाठी तुम्हाला तुमच्या धर्माचाही विसर पडला? राजांचा एक एक शब्द चाबकाप्रमाणे नेताजींच्या अंगावर फुटत होता. नेताजींनी आपली घायाळ नजर वर केली. महाराज, मी हौसेनं मुसलमान झालो नाही. माझ्यावर सक्ती करण्यात आली. मला मानावंच लागलं. 3 वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण यश आलं नाही. संधी मिळताच मी आलो. कोणाला सांगत आहे नेताजी? मला? धाकूटपणापासून आम्ही या देशात आहोत. खरं खोटं आम्ही जाणतो. माणसाचं माणूस ओळखतो. 9 वर्षामध्ये आज पळून जायला सवड मिळाली. तुम्ही मुसलमान झालात आणि आपल्या बायका मुलांनाही मुसलमानी धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिलात. हे खोटं? नेताजींची मान खाली झुकली. राजांचा संताप वाढला होता. त्यांचा आवाज मंदावला होता. खरंच औरंगजेबानं तुमच्यावर मोठी कृपा केली. हिंदू धर्माला कलंक असलेले तुम्ही, त्यानं तुम्हाला आपल्या धर्मात जागा दिली. नेताजी धावला. राजांच्या समोर आसनाजवळ त्याने मस्तक टेकले. राजे, मला वाचवा. तुम्ही आप्त म्हणून नको, पण छत्रपती म्हणून पायाजवळ जागा द्या. मला माणसात घ्या राजे. राजे म्हणाले, नेताजी उठा. या अश्रूंना काय अर्थ आहे? परमेश्वरानं आम्हाला छत्र दिलं ते जीवाच्या पायघड्या घालून श्रींचं राज्य उभं करण्याच्या रक्षणासाठी. ज्या माणसाला राज्याशी इमान नाही, दिल्या वचनाची चाड नाही, एवढंच नव्हे तर स्वधर्माबद्दल निष्ठा नाही, त्याबद्दल आम्ही काय करणार? असे आमच्या समोर येण्यापेक्षा रणांगणात गाठ पडली असती तर फार बरं झालं असतं. नाही नेताजी, देशद्रोहाला आमच्या राज्यात छत्र नाही. नेताजींच्याकडे एकदाही न पाहता राजे सदरेतून निघून गेले. संभाजीराजे नेताजींच्याकडे धावले. सारे गोळा झाले. नेताजींच्या शोकाला सीमा राहिल्या नव्हत्या. केलेले सांत्वन त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नव्हते. महादेव सदरेत आला. त्याने संभाजीराजांना सांगितले. संभाजीराजे महादेवाच्या पाठोपाठ आत गेले. आत पुतळाबाई, सगुणाबाई उभ्या होत्या. पुतळाबाईंनी डोळे टिपले. पुतळाबाई म्हणाल्या, नेताजी काकांना तुमच्या महाली घेऊन चला. जी, संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजांच्या महाली नेताजी बराच उशीर होते. दिवे लागण झाल्यावर ते वाड्याबाहेर गेले. रात्री राजांच्या महाली पुतळाबाई आल्या. राजांच्या शेजारी त्या उभ्या होत्या. पुतळाबाईंच्या म्लान चेहऱ्याकडे पाहून राजे गंभीर झाले. त्यांनी विचारले, पुतळा, काय झालं? एक मागणं मागितलं तर द्याल? मुळीच नाही, राजे म्हणाले. तुम्ही नेताजींच्या बद्दल रदबदली करायला आलात ना? खरं आहे. किती केलं तरी ते बाईंचे काका. त्यांच्याकडे पाहवत नाही. त्यांना परत नाही राणीसाहेब. नेताजींचा गुन्हा फार मोठा आहे. आम्हाला उगा भीड घालू नका. पुतळाबाई काही बोलल्या नाहीत. काही क्षण त्या तशाच उभ्या होत्या आणि नंतर महालाबाहेर जाऊ लागल्या. निघालात? जी, जाते. रागावलात? छे, मुळीच नाही. पुतळाबाई हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाला, मला माहीत आहे आमची तेवढी योग्यता नाही. कुणाबद्दल बोलता? राजांनी आश्चर्याने विचारले. थोरल्या राणीसाहेब. दुसरं कोण? बजाजी असेच मुसलमान झाले होते, पण त्यांना पायाजवळ जागा मिळाली. त्यांनीही हाच गुन्हा केला होता. माझी तक्रार नाही. मी रागावलेली नाही. शब्द टाकण्याआधी मला कळायला हवं होतं. पुतळा, राजे उद्गारले. थांब, जाऊ नको. निदान तू तरी आम्हाला समजून घे. बजाजी आदिलशाही सरदार होते. आदिलशाहीशीच एकनिष्ठ राहिले. पण नेताजी आपले होते. आमचे सेनापती होते. त्यांचं इमान आमच्याकडे रुजू झालं होतं. आमच्या मनात त्यांच्याबद्दल जिव्हाळा होता. ही सारी नाती त्यांनी हून तोडली. नेताजी आम्हाला सोडून गेले. मनाला फार वाईट वाटलं. पण जेव्हा धर्म बदललेला समजलं तेव्हा कैक दिवस आमच्या मनाला चैन पडत नाही. त्यांच्यासाठी आम्ही फार यातना भोगलात राणीसाहेब. माझं काही म्हणणं नाही. मी जाते. राजे उठले. थांब म्हणत ते त्यांच्या जवळ गेले. त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. इकडे बघ. पुतळाबाईंची नजर वळली तर राजांच्या चेहऱ्यावर स्मित होते. पुतळा, काळजी करू नको. आम्ही नेताजींना परत आमच्यात घेऊ. खरं? अगदी खरं.
क्षणभर आम्ही विसरलोच होतो, नेताजी किती केलं तरी आपल्या माणसांना शिक्षेऐवजी क्षमा करणं हेच योग्य. माझ्यासाठी का म्हणताय? तुमच्यासाठी म्हटलं तरी कुठं बिघडलं? तुमचा तो हक्क आहे, पण पुतळा, पुन्हा कधी याविषयी शंका धरू नको. आमच्या मनाची पारख करण्यात निदान तू तरी चुकू नको. सगुणेला, धाकट्याबाईंना तसं सांगू? जरूर सांगा. नेताजी जरूर आमच्यात येतील म्हणावं. पुतळाबाई आनंदाने वळल्या. जीवनातल्या परमोच्च आनंदाचा क्षण उपभोगीत असल्याची जाणीव पुतळाबाईंना होत होती. त्या आनंदात त्यांचे भान हरपले होते. जिजाबाईंचे श्राद्ध आटोपून राजे गडावर आले. आषाढ वद्य चतुर्थीला राजांनी प्रायश्चित्तपूर्वक विधीपूर्वक नेताजींना हिंदू करून घेतले. सर्वांनाच त्या घटनेचा आनंद झाला. नेताजींना हिंदू करून घेतल्यानंतर 2 प्रहरी खास मेजवानी झाली. तिथं नेताजींना शेजारी घेऊन राजे पंक्तीत बसले. नेताजींना पुनर्जन्म झाल्याचा आनंद वाटत होता. पंगत सुरू होण्याआधी नेताजी उठले. त्यांनी राजांच्या पायावर डोके ठेवले. राजांचे पाय नेताजींच्या अश्रूंनी भिजत होते. नेताजी, हे काय? उठा. झालं गेलं, होऊन गेलं. आता त्यावर विचार करू नका. मागचं काही आठवू नका. राजे, तेच माझं मागणं आहे. धर्मात घेतलं, माणसात आणलं, पूर्वी होतो तसं सेवेला रुजू करून घ्यावं. नेताजींच्या नजरेला राजांची नजर भिडली. नेताजींची नजर झुकली. सारी पंगत जीवाचे कान करून राजांचे उत्तर ऐकण्यास आतुर होती. नेताजी, ते होणे नाही. त्याचा हट्ट धरू नका. आपणहून पायरी सोडली ती पुन्हा मिळणे कठीण आहे. यात सुख माना. राज्याची सेवा केलेले विसरून जाण्या इतपत थोर पराक्रम केलात तर त्या पराक्रमाला साजेशी जागाही आपोआप तुमच्याकडे चालत येईल. रक्तापेक्षा आम्ही कर्तृत्व ओळखतो. कर्तृत्ववान माणसाला इथं नेहमीच किंमत दिली जाते. नेताजींना काही बोलायचा धीर झाला नाही. पावसाळ्याने जसा जोर धरला तसा रायगडच्या राजकारणालाही रंग भरला. गोवळकोंड्याच्या मदनाच्या मध्यस्थीने आदिलशाहीशी राजांचा तह झाला. कृष्णा नदी ही 2 राज्यांच्या मधली सरहद्द ठरवण्यात आली. त्यामुळे आदिलशाहीचा बालाघाटी मुलूक राजांच्या ताब्यात आला. राजांनी 3 लक्षांचा नजराणा 1-1 लाखांची खंडणी आदिलशाहीला द्यावी असा तह झाला. त्या तहाने राजांना खूप समाधान वाटले. आनाजी मात्र साशंक होते. त्यांनी विचारले, हा तह टिकेल? राजे सहज बोलून गेले. आनाजी, हा तह टिकणार नाही हे समजायला ज्योतिषी लागत नाही. काही काल मात्र टिकेल तेवढा अवधी आम्हाला हवा. कर्नाटकची मोहीम आटोपून येईपर्यंत हा तह टिकला तरी खूप झालं. राजांनी तसाच तह करण्यासाठी निराजीपंतांना औरंगाबादेकडे पाठवले होते. निराजीपंत भीमातिरीही असलेल्या पेडगावच्या बहादूरखानाच्या छावणीत तहाच्या वाटाघाटी करण्यात गुंतले होते. हवी ती खंडणी, बादशाहीची चाकरी, संभाजीराजांना मनसबदारी याची आणि हवे होते. ते कबूल करण्याची मुभा निराजीपंतांना दिली होती. त्यामुळे त्याबाबत राजे निश्चिंत होते. भागानगरच्या दरबारी प्रल्हाद निराजी राजांचे वकील म्हणून होते. रघुनाथपंतांनी प्रल्हाद निराजींना राजांची भागानगरच्या भेटीची इच्छा कळवली होती. गोवळकोंड्याच्या उत्तराची राजे वाट पाहत होते. एके दिवशी संतप्त झालेले राजे सदरेत आले. जेजुरीचे घडशी आणि गुरव यांच्यामध्ये हक्कासंबंधी वाद निर्माण झाला होता. चिंचवडचे देव जेजुरीला गेले असता त्यांच्या कानावर ही बातमी गेली. त्यांनी न्याय करण्याचे अभय घेऊन घडशी व गुरव यांना चिंचवडला बोलाविले. देव न्यायाला बसले. त्यांच्या मतानुसार त्यांनी घडशांना दोषी ठरवून घडशांचे हक्क गुरवांना देऊन टाकले. या अन्यायाने घडशी संतापले. देवांनी त्यांच्यावर न्याय मान्य करण्याची सक्ती सुरू केली. घडशी घाबरले. ते पळून जाऊ लागलेले पाहताच देवांनी त्यांना पकडून आणले. त्यांना बेदम चोपले. घडशांना सिंहगडावर पाठवून त्यांना खोड्यात टाकण्याची आज्ञा किल्लेदारांना दिली. चिंचवड संस्थानाच्या देवांचा दबदबा मोठा. खुद्द राजे त्यांना मानित असत. सिंहगडाच्या किल्लेदाराने देवांची आज्ञा मानली आणि घडशांना घोड्यात टाकले. घडशांची बायका पोरे राजांच्याकडे तक्रार घेऊन आली. तो सारा प्रकार ऐकून राजे संतप्त झाले. सदरे तेजात त्याने आनाजींना बोलावून घेतले. आनाजी, देवांचा काय प्रकार आहे? मलाही तो आत्ताच कळला. देवांना आम्ही गुरु समान मानतो. याच देवांनी भलताच अर्थ घेतलेला दिसतो. राज्यकारभारातही ते भलतीच लुडबुड करू लागलेत. आनाजी, त्यांना स्पष्ट कळवा की धर्माकरण करता तो आपला अधिकार आहे, पण राजकारणात आपण असला हस्तक्षेप करणं आम्हाला पटणार नाही. आनाजी घाबरले.
पण देवांचा अधिकार तो धर्म करणार, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही. देवांच्या ताकदीचं पत्र तयार करून ठेवा, आम्ही ते नजरेखालून घालू. जी. आणि आमच्या सिंहगडाच्या शहाण्या किल्लेदारांना डांबून ठेवलेल्या घडशांना सत्वर सोडून देण्याची आज्ञा पाठवा. देव सांगतात आणि किल्लेदार ऐकतात. ते चाकर आमचे की देवांचे? त्यांना ताकीद द्या. या उपर असला प्रकार घडला तर आमच्याकडून क्षमा होणार नाही. राजांची पत्रे तातडीने गडावरून रवाना झाली. घडशी सुटले. देवांना आपल्या अधिकाराची चांगलीच जाणीव झाली. देव प्रकरणात राजे जसे अस्वस्थ झाले तसेच दुसऱ्या एका बातमीने राजे आनंदले. एके दिवशी अनाजींनी राजांना खबर दिली, महाराज समर्थ रामदास स्वामी परळीवर राहायला गेले. कुणी बातमी पाठवली? परळीचे किल्लेदार जिजोजी काटकर यांनी कळवली आहे. आपल्या आज्ञेनुसार सर्व व्यवस्था गडावर केली आहे. परळीचं भाग्य उजळलं. आता ते संत सज्जनांचं माहेरघर बनलं. अनाजी म्हणाले. खरंच सुंदर नाव आहे. यापुढे परळी म्हणू नका. समर्थांच्या वास्तव्यानं पवित्र बनलेला तो सज्जनगड बनला आहे आणि त्या दिवसापासून परळीचा सज्जनगड बनला.